बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. ऐकू द्या थोडा. लाथाळीला हा संसार केला षडउर्मीचा मार. जन तन धन केले तृणाही समान. लाथाळीला हा संसार केला षडउर्मीचा मार. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा. लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा. नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा. नमो पुंडलिका नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतस्तु नमन्ति दिव्यस्तवैर्. वेदे साङ्गपदक्रमोपनिषदे गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो. यस्यान्तं विदुसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. पंढरीचा देवराया. पंढरीचा देवराया. पंढरीचा देवराया. पंढरीचा देवराया. दंडवत तुझे पाया. दंडवत तुझे दंडवत तुझे पाया. दंडवत तुझे पाया. दंडवत तुझे पाया. दंडवत तुझे पाया. पंढरीचा देवराया. दंडवत तुझे पाया. दंडवत तुझे पाया. दंडवत तुझे पाया. पंढरीचा देवराया. दंडवत तुझे पाया. दंडवत तुझे पाया. दंडवत तुझे पाया. पंढरीचा देवराया. दंडवत तुझे पाया. नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपादेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते. जिथे योग विद्येस सामर्थ्य येते. जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा. तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा. तुझ्या मंदिरी आर्थ जीवास तृप्ती. तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेते. श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता. तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा. नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी. नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी. नमो अलंकापुर भूमी जिथे ज्ञान पावन झालो मी. नमो भारत भूमी जिच्या इथून पडो कामी. रायगडी मंदिरी वसे माझा राया. चरणासी अर्पितो जन्म ही काया. जगदीश्वरासी जोडिले जाने ख्याती. वंदितो तुम्हा छत्रपती. जयांचे केले स्मरण. होय सगळे विद्यांचे अधिकरण. तेची वंदो श्री चरण श्री गुरूंची. ते नमस्कारोनी आता. मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या. घ्यावी घ्यावी माझी सेवा. हॅलो दीन दुर्बळांची देवा.
बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाळीला हा संसार केला षडउर्मीचा मार. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडला गेलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्व संत अनंत कृपामूर्ती देवमान्य संत असणारे जगाचा संसार सुखाचा बाबा याकरता आपल्या संसाराची राख रांगोळी करणारे नोहे नोहे ज्यांनी 4 वेदाचं मंथन करून 5वा वेद निर्माण केला आणि सदैव वैकुंठाला जाऊन महाराज तुमच्या आमच्या देहाचा उद्धार केला असे असणारे जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा स्थितीपर प्रकरणातील अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्या अंगातील असणाऱ्या बळाचं प्रतिपादन करतायत. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार तो म्हणजे असा भगवंताच्या कृपेने साधुसंतांच्या आशीर्वादाने गावकरी मंडळींच्या अथक अशा परिश्रमाने व गुणीजन मंडळींच्या पावन उपस्थितीमध्ये संपन्न होत असणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज शिवलीला अमृत पारायण सोहळा व शिवपुराण कथेचंही आयोजन केलेलं आहे. मगा सर्वप्रथम द्यावे तेवढे धन्यवाद या सप्ताह कमिटीला कमी आहेत महाराज. यांनी एवढा सुंदर सोहळा या ठिकाणी आयोजित केला आहे. मला असं वाटतं हे 14 वर्ष हां कीर्तन महोत्सवाचं 14 वर्ष व आपल्या सप्त्याचं 4थं वर्ष बरोबर. हां द्यावे तेवढे धन्यवाद या सप्ताह कमिटीला कमी आहेत महाराज. मगा महाराज बोलून गेले महाराज ज्यांनी एवढं सुंदर भव्य दिव्य आपल्या मंदिरासाठी ज्यांनी 5 गुंठे जागा बरोबर 5 गुंठे जागा दिली त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज. हो रामबाबा काकडे बरोबर रामभाऊ बाबा काकडे यांनी सुंदर असं महाराज अतिशय सध्याच्या काळामध्ये कसं आहे माहिती आहे का सांगायचं झालं तर महाराज 3 सोहळे माणसाच्या जीवनामध्ये प्रामुख्यानं झाले पाहिजे महाराज. 3 प्रकारचे कार्य आपल्या जीवनामध्ये घडले पाहिजे. एक आहे प्रेमात्मक कार्य, दुसरं आहे कर्तव्यात्मक कार्य आणि तिसरं आहे धर्मात्मक कार्य महाराज. हो यांनी बाकीचे दुसरे कार्य केले का नाही मला माहीत नाही परंतु त्यांच्या जीवनामध्ये निश्चित त्यांनी धर्मात्मक कार्य निश्चित त्यांनी केलंय म्हणून त्यांच्यासाठी अजून एकदा जोरदार टाळ्या वाजवा. द्यावे तेवढे धन्यवाद सप्ताह कमिटीला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. आपण सगळे या ठिकाणी आयोजक परिवार या ठिकाणी आलात तुम्हालाही महाराज देवी तेवढे धन्यवाद आहेत महाराज. अखिल कोट ब्रह्मांड नायक राजाधिराज पंढरीश पांडुरंग परमात्मेच्या असीम आघात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबाराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदकामध्ये व्याप्त असणारे थोर तत्वज्ञ संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय संत महंत भाविक उपस्थित माता वर्ग पिता वर्ग बंधू वर्ग भगिनी वर्ग समस्त आयोजक संयोजक नियोजक चित्रकार पत्रकार कथाकार कीर्तनकार कीर्तनाला आलेले न आलेले काल होते ते उद्या नसणार आहेत ते कीर्तनाला गुडघेवरी करून बसले ते माग लांब बसले ते कृपाया जाणाऱ्या बाया घरकाम करणाऱ्या बाया सासऱ्याला उपाशी मारणाऱ्या बाया सासूला उचलून आपटणाऱ्या बाया सगळ्याच्या चरणी नम्राव्या सेवेला सुरुवात. द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत महाराज. कारण या ठिकाणी सोहळा पाहायला गेलं तर महाराज गंधर्वासारखे गाणारे आहेत, चंद्र सूर्यासारखे वाजवणारे आहेत महाराज, परीक्षितीसारखे ऐकणारे आहेत. फक्त सांगणारा शुकाचार्य नाही एवढं लक्षात ठेवा महाराज. हो आपल्या भागातलं वैभव असणारे आमचे दयानंद महाराज गायनासाठी उपस्थित आहेत त्यांनाही माझं वंदन आहे महाराज. मृदंगावरती ज्यांचं तयारीचं वादन आहे असे महाराज कार्तिक महाराज गोराटे. कारण माझी महाराज गाव जरी माझं असलं तरी माझी पहिलीची इति जाते आपल्या सप्तीमध्ये. एकदा अंदाज घेतल्यावर जरा म्हणजे मोकळं होते बोलाय जरा. कुणाचंच नाव मला पाठ नाही, मलाच ओळखीत नाहीत महाराज गावात अजून काही जण. हीच पोरं कुठले आहेत म्हणते विठाला विठाला परमार्थिक मंडळी या ठिकाणी भरपूर उपस्थित आहेत महाराज. आदरणीय बबन महाराज आहेत, पद्माकर बाबा आहेत, आदरणीय तानाजी महाराज आहेत ज्यांनी पुढे होऊन सोहळा एवढा सुंदर सोहळा या ठिकाणी एवढं वैभव प्राप्त झालं महाराज. द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत महाराज. काय कुणाचं बंद पडलं नाही महाराज. आज आपला एक क्षण देखील कोण कुणाच्या आपल्या कामाच्या व्यतिरिक्त एक क्षण देखील कोणाला द्यायला तयार नाही महाराज. त्यांनी एवढा सुंदर सोहळा त्यांच्या मार्गदर्शनाखाली होतोय महाराज. द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. आणि आपल्या आदरणीय दिदीची कथा या ठिकाणी चालू आहे बघा. आपल्या गावातलं लेकरू आहे, आपण त्याला मोठं केलं पाहिजे. एक लक्षात ठेवा. पण सध्या म्हणजे समाजामध्ये असा रोग लागलाय महाराज, मोठं झाड बारक्या झाडाला मोठं होऊ देत नाही. बघा तुम्ही कोणतं पण झाड असू द्या महाराज,
त्याच्या खाली मोठ्या झाडाखाली बारकं झाड कधीच वाढत नाही. काँग्रेस का असं ना महाराज, काँग्रेसचा येत नाही ते मोठ्या झाडात. तसं काही असू देऊ नका. माझी विनंती आहे, आपल्या गावातलं लेकरू आहे त्याला तुम्ही सपोर्ट द्या. सध्याच्या काळामध्ये सपोर्ट फार महत्वाचा, फार महत्वाचा सपोर्ट आहे महाराज. कारण आम्ही गावाच्या बाहेर गेल्याच्या नंतर आता आम्ही लांब लांब महाराज कर्नाटक तेलंगणापर्यंत कार्यक्रमाला जातो महाराज. आम्ही आमच्या बापाचं नाव नाही सांगत, आपल्या गावाचं नाव सांगतो. म्हणून आज एक जन्मभूमीतली एक लेकरू आहे, ते लेकराला मोठं करा. म्हणून आज या ठिकाणी दिदी कुठे आहे कार्यक्रम द्यावे तेवढे दिदींनाही धन्यवाद कमी आहेत महाराज. सगळ्यांना एक ना विनम्र अभिवादन करतो आणि सेवेला सुरुवात. विठाला सज्जन हो, अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे. अभंग, या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारा आहे आपल्या अंगातील असणाऱ्या बळाचं प्रतिपादन करते. लक्ष देऊन ऐका. ज्या जगद्गुरु तुकोबारा यांचा आपण अभंग सेवेकरता निवडला गेलेला आहे ते जगद्गुरु तुकोबारा कसे आहेत ऐका. 2 मिनिटांमध्ये सांगतो. भक्तीचा जिव्हाळा, प्रेमाचा मळा, आवाज थोडा वाढवा, वैराग्याची पुतळा आणि चैतन्याची चितकळा असे जगद्गुरु तुकोबारा आहे. कसे? ज्यांच्या घरात नाही धान, पोटात नाही आन, गावात नाही मान, पण चित्तात समाधान असे जगद्गुरु तुकोबारा आहे. कसे? ज्यांच्या घरामध्ये मुडकी खाट, गळक ताट, फुटका माट, पण शेवटी वैकुंठाची वाट. आणि असा ज्यांच्या परमार्थाचा थाट आणि कीर्तन चाललंय तर डोळ्याचा काठ. विठाला अजून सांगू नाही, तसं सांगण्याकरताच उभा आहे. आज माझ्या जीवनातील आहे पावन घडी. कीर्तनास उपस्थित मंडळी आहेत बडी बडी, त्यामुळे हृदयात आहे थोडी धडधडी. तुम्ही कृपा कराल थोडी तर कमी होईल धडधडी. बसलेल्या मंडळीने हाताच्या घडीची करा मोडामोडी. दोन्ही हाताने वाजवा टाळी, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळी. आणि तशी फार पुढे निघून गेलेली आहे घडी, वेळ शिल्लक राहिलेली आहे थोडी. आणि नियोजित वेळेत आपल्याला कीर्तन सेवा करायची. विडी बाकुडी. विठाला सज्जन हा अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे. जगद्गुरु तुकोबारा आजच्या अभंगातून आपल्या अंगातील असणाऱ्या बळाचं प्रतिपादन करतात. महाराज म्हणतात आम्ही झालो बळीवंत, हे या अभंगामधील मुख्य विधान आहे बरं का. हा, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही काय झालो, बलवान झालो. महाराज आम्ही काय झालो, बलवान झालो. परंतु जगद्गुरु तुकोबाराय यांच्या आम्ही झालो बळीवंत या म्हणण्यावर 4 प्रश्न निर्माण होतात. पहिला प्रश्न आहे कोणत्या बळाने तुम्ही बळीवंत झालात. दुसरा प्रश्न आहे ज्या बळाने तुम्ही बळीवंत झालात ते बळ आणलं कुठून. तिसरा प्रश्न आहे जेथून ते बळ आणलं ते कशा रीतीने आणलं, कशा रीतीने प्राप्त केलं. आणि चौथा प्रश्न असा आहे की त्या बळाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काही परिवर्तन केलं, काही बदल केला. या 4ही प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायचे महाराज आणि सेवा पूर्णत्वाकडे न्यायचे. विठाला पहिला प्रश्न आहे महाराज कोणत्या बळाने तुम्ही बळीवंत झालात. कारण या समाजामध्ये जर पाहायला गेलं तर बळ एका प्रकारचं नाही महाराज, बळाचे अनेक प्रकार पडतात महाराज. हो, गायकाचं बळ वेगळं आहे, कीर्तनकाराचं बळ वेगळं आहे, वादकाचं बळ वेगळं आहे, ऐकणाऱ्याचं बळ वेगळं आहे, जप्याचं बळ वेगळं आहे, तप्याचं बळ वेगळं आहे, संन्यासाचं बळ वेगळं आहे, पक्ष्यांचं बळ आहे, प्राण्यांचं बळ, प्रत्येकाचं बळ हे वेगळं आहे महाराज. सगळ्या बळांचा विचार करणं शक्य नाही. परंतु मुळाचे बळाचे मुख्य 5 प्रकार मी तुमच्या पुढे मांडणार आहे बघा. पहिलं बळ आहे ते शारीरिक बळ आहे. दुसरं बळ आहे ते संघाचं बळ आहे. तिसरं बळ आहे ते सत्तेचं बळ आहे. चौथं बळ आहे ते संपत्तीचं बळ आहे. आणि 5वं बळ आहे ते बुद्धीचं बळ आहे. तर 5ही प्रश्नाची आपल्याला 5ही बळाची प्रामुख्याने कारणं पाहिजेत महाराज आणि सेवा पूर्णत्वाकडे न्यायची. पहिलं बळ आहे शारीरिक बळ आहे महाराज. माणसाकडे शारीरिक बळ असलं पाहिजे महाराज. आता मला सांगा शारीरिक बळ म्हणल्याच्या नंतर तुमच्या आमच्या डोळ्यासमोर एक व्यक्ती उभा राहतो. राहिला का, राहिला का, कोण कोण. शारीरिक बळ म्हणलं की तुमच्या आमच्या डोळ्यापुढे एक व्यक्ती उभा राहतो. 5-6 फूट उंचीचा, सिंहासारखा जबरदस्त जबडा, तलवारीच्या धारेसारखं नाक, पिळदार दंड, रुबाबदार छाती, 100-150 किलो वजनाचा असा कोण हो, पैलवान. आता मला सांगा त्या पैलवानाला कोण दम देतं का. ये बरं घराच्या बाहेर दम देतं का. मला प्रत्येक जण दम देतं महाराज, ये घराच्या बाहेर. पण मी जात नाही महाराज, कारण मला माहिती आहे मी एकदा बाहेर गेलो की मध्ये यायचा प्रश्नच नाही. जे आहे ते रिअल मान्य केलं पाहिजे महाराज. आपल्याकडे शारीरिक बळच नाही मुळात. तसं पाहायला गेलं तर महाराज माझं वजनच पडत नाही, वजनच पडत नाही. आता काल आंदोऱ्याला कीर्तनाला गेलो, एक म्हातारा म्हणले ए बरे तुमचा महाराज कुठे रे. अरे म्हणलं मीच महाराज आहे. अवघड आहे महाराज. काय महाराज लोकांची काही लक्ष नाही ठरलेली महाराज. एकतर कीर्तन करायला गाडी लागते, नसल तर बॉडी लागते, नाहीतर दाढी लागते. आपल्याला कोणतंच नाही. काय करावं. विठाला विठाला चला जाऊ द्या.
पण माणसाकडे शारीरिक बळ असावं. महाराज काय झालं महाराज, आमच्या आळंदीकडले 1.5 क्विंटलची बाई आणि योगायोगाने तिच्याच घरात चोर शिरले. कशाला मारायचं, चोराने पण जावं महाराज. जसे चोर शिरले महाराज, बाई आगाव होती, बाईनं दोन्ही पण चोर धरले, खाली पाडले, दोघाच्या अंगावर बसली महाराज. दोघाच्या अंगावर बसली ना आपल्या पप्प्या नावाच्या पोराला म्हणे, ए पप्प्या जाई म्हणे पोलिसाला घेऊन ये. ती पप्प्या दारापर्यंत गेलं, डबल वापस आले. म्हणजे आई म्हणजे चप्पल सापडणे गेली. ती म्हणला, चोर म्हणले बाबा आमची घालून जा, नाहीतर पोलिस बोलवायच्या अवधी गाडवं घेऊन यावं लागेल, गाडगं घेऊन यावं लागेल. विठाला विठाला. सांगायचा मुद्दा आहे, माणसाकडे शारीरिक बळ असलं पाहिजे. गर्कसंहिता अशी सांगते की कंसाकडे 1,00,000 हत्तीचं बळ होतं. भीम, जरासंध, दुर्योधन यांच्याकडे 10,000 हत्तीचं बळ होतं. आणि याच्यापेक्षा सर्वात जास्त कोणाकडे बळ असेल तर ते आमच्या हनुमंतरायाकडे होतं. किती बळ होतं? माझ्या वाचनात असं आलेलं आहे की त्या काळी 10 दिशांना 10 दिक्पाल असायचे. दिक्पाल म्हणजे सेवक. आणि त्या 10 दिक्पालांना, त्या प्रत्येकी दिक्पालाकडे 10,000 हत्तीचं बळ होतं. किती हत्तीचं बळ होतं? 10,000 हत्तीचं बळ होतं महाराज. असे सर्व दिक्पाल एकत्रित केल्याच्या नंतर जेवढं बळ तयार होतं तेवढं बळ इंद्राच्या एका ऐरावत हत्तीमध्ये होतं. असे 10,000 इंद्राचे ऐरावत हत्ती एकत्रित केल्याच्या नंतर जेवढं बळ होतं तयार होतं तेवढं इंद्राच्या मनगटामध्ये होतं. आणि असे इंद्राचे 10,000 मनगट एकत्रित केल्याच्या नंतर जेवढं बळ तयार होतं तेवढं बळ हनुमंतरायांच्या फक्त कणगळीमध्ये होतं. म्हणून म्हणतात, हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी. विठाला म्हणून माणसाकडे महाराज शारीरिक बळ असलं पाहिजे. महाराज जाऊ द्या, चला पुढं. माणसाकडे शारीरिक बळ नसेल तर माणसाकडे कमीत कमी संघाचं बळ तर असलं पाहिजे. काय होतं महाराज संघानं? प्रत्येकाला माहिती आहे महाराज, आपल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीतील मावळे एकत्रित केले महाराज. आणि या हिंदवी स्वराज्याची संस्थापना केली महाराज. हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. मला सांगा, हे कशाचं बळ आहे? संघाचं बळ आहे ना महाराज. 18 पगड जातीतील महाराज, कोणत्या धर्माचा विचार केला नाही, कोणत्या जातीचा विचार केला नाही, सगळ्यांना एकत्रित करून हे हिंदवी स्वराज्य प्रस्थापित केलं महाराज. हे कशाचं बळ आहे? हे शारीरिक संघाचं बळ आहे. म्हणून माणसाकडे महाराज संघाचं बळ असावं. रामायणातला गोड प्रसंग सांगतो. एकदा काय झालं, मंदोदरी आणि रावण, रामायणातला प्रसंग आहे. रामाचं आणि रावणाचं युद्ध चालू आहे महाराज. आणि तो युद्धाचा प्रसंग आहे. आणि युद्धाच्या प्रसंगामध्ये रावणाची असणारी पत्नी मंदोदरी रावणाला वेळोवेळी उपदेश करते महाराज, वेळोवेळी मार्गदर्शन करते महाराज. हो, रावण म्हणतो, मंदोदरी वेळ जर पडली ना, मी हे करीन, मी ते करीन, मी ते करीन, मी ते करीन. परंतु रावणाची पत्नी असणारी मंदोदरी म्हणते, मालक तुम्ही जेवढे बलवान आहेत ना त्याच्यापेक्षा राम 10 पटीनं बलवान आहे. सोपं वाटतं बाबा? आपल्या पतीसमोर परपुरुषाची स्तुती करणं, आणि ती पण बलवान आहे म्हणून. मुळात रावण काय कमी बलवान नव्हता महाराज. रावणाचा जर विचार केलाय, जगाच्या पाठीवर रावणासारखा माणूसच नाही. तुम्ही म्हणताल महाराज रावणाच्या पॅनलचं दिसतंय, तसं काही नाही बरं का. हां, नाही, खंडन अधिक मंडन केलं, मी अभ्यासानं बोलतोय महाराज. हो, जगाच्या पाठीवर रावणासारखा माणूसच होणार नाही महाराज, नाही होणार महाराज. प्रत्येक अंगानं तुम्ही विचार केला महाराज. संपत्तीच्या बाबतीत जरी विचार केला तर रावणाचं नाव अग्रगण्य येतं. संपत्तीच्या बाबतीत जाऊ द्या, सत्तेच्या बाबतीत, प्रत्येक कोणत्याही गोष्टीनं विचार करा, रावणाचं नाव अग्रगण्य येतं महाराज. किती संपत्ती होती हो रावणाकडे? 5 लक्ष घरे जेथे काशी आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी, 7 कोटी घर सोन्याची होती. आपल्या 2-4 अंगठ्या असतात महाराज, त्याचीच उद्भती मागं पुढं मागं पुढं मागं. कुठं घेऊन बसला? अरे अख्खी रावणाची लंका जळून बसली महाराज. हो, देवाची बुडाली आणि रावणाची जळाली महाराज. विठाला संपत्तीच्या बाबतीत. आता संततीच्या बाबतीत विचार करा महाराज. संततीच्या बाबतीत जर विचार करायचं झालं तर किती बायका होत्या हो रावणाला? 80,000 बायका, 1,00,000 मुलं आणि 1,25,00,000 नातू. घरी जाऊन विचार करा महाराज. हो, आज जर इलेक्शनच्या टायमाला असतं तर महाराज बॅनर लावण्याची गरज पडली नसती, बिनविरोध निवडून आला असता महाराज. कारण 3,05,000 घरचंच मतदान आहे ना, बाहेर मतदान मागण्याचीच गरज नाही ना महाराज. आणि त्याच्या पलीकडे विचार करा, त्याचं काय मुलगा असं तुमच्या आमच्यासारखं खैरेपांडी पोरं होती का? अहो, नुसतं एका इंद्रजिताला मारण्याकरता 14 वर्ष नाश्ता देखील करून जमत नव्हता, असा त्याचा एक बलशाली पुत्र होता इंद्रजित.
आणि तशी 1,00,000 मुलं आहेत महाराज. किती बलशाली असतील विचार करा. विठाला विठाला. संपत्ती झाली, संतती झाली. आता सत्तेचा विचार करा महाराज. गाढव बळी गजानन सटवी करी बाळातपण. रावणाच्या दरबारामध्ये गाढव बळण्याचं काम कोण करत होती? आपलं का कोण करत होता? गणपती बाप्पा करत होते महाराज. गणपती बाप्पा, आपण जे गणपती बाप्पा बसवतो का, ते गणपती बाप्पा रावणाच्या दरबारामध्ये गाढव वळण्याचं काम करत होते महाराज. एक दिवसाचा प्रसंग आहे. काय झालं? भगवान गणरायांनी गाढवं चारून आणली. त्यांना कामच ते दिला होता. ते पेशाच त्यांचा गाढवं चारायची, आणून बांधायची, गाढवं चारायची, आणून बांधायची. एक दिवस काय झालं? गाढवं चारून आल्याच्या नंतर एक म्हातारं गाढवं होतं, ते उपाशी राहिलं महाराज. ते असं सडपातळ झालं होतं. माझ्यावनी सडपातळ झालं होतं. आणि ते रावण महाराज आले महाराज. रावण महाराज म्हणू लागले, म्हणे गणपती. बोल जी मालक. हे गाढव का म्हणून उपाशी आहे? आणि मालक ते गाढव जरा म्हातारं झाले, त्याला दात नाहीत, त्यामुळे त्याला हराळ तोडता येत नाही. त्याला हराळ काय होत नाही? तोडता येत नाही. म्हणजे त्याला तोडता येत नाही, तुम्ही तुडून आणा. मी का आणू? आणायच पाहिजे. एवढा दबदबा होता महाराज. म्हणून त्यावेळेस बघा तुम्ही, आज देखील गणपती बाप्पा जी हराळी आहे ना, ते त्यावेळेस पासून असं हराळी आहे महाराज. आणि ती तिथली रूढ आहे तशी महाराज. म्हणून गाढव बळी गजानन सटवी करी बाळातपण. रावणाच्या दरबारामध्ये सटवी काय करत होती? बाळातपण करत होती महाराज. एखादं मूल जन्माला आल्याच्या नंतर त्याच्या 5वीच्या दिवशी जो दिवा पेटवला जातो बघा. ज्ञानोबा म्हणले बघा, का ललाटीने लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरे पण धुतले फिटवणे. त्या ज्ञानोबा म्हणतात ती सटवी असणारी रावणाच्या दरबारामध्ये बाळातपण करण्याचं काम करत होती. आता महिला मंडळ मला सांगा, ती काय बाळातपण एक होतं का? 80,000 बायकाची बाळातपण होती महाराज. घरी गेल्यावर डोकं खाजवा महाराज. 80,000 बायका, 1,00,000 मुलं आहेत, त्यांची नातू पण तू किती होतील महाराज? रावणाच्या दरबारामध्ये सटवी बाळातपण करण्याचं. म्हणून संपत्ती आहे, संतती आहे, सत्ता आहे. आता विद्वत्तेचा विचार करा महाराज. विद्वत्तेच्या बाबतीत जरी विचार केला तर रावणाचं नाव अग्रगण्य येतं महाराज. दशग्रंथी पंडित होता महाराज रावण. विद्वत्ता झाली. आता भक्तीचा विचार करा महाराज. या जगाच्या पाठीवर भगवान शंकराचा सगळ्यात पहिला भक्त कोण असेल तर तो रावण होता महाराज. रावण होता महाराज. काय झालं? एक दिवसाचा प्रसंग आहे. रावणाची रोजची पूजा चालायची महाराज. दिनचर्या चालायची. त्या दिनचर्येमध्ये 1,000 कमळ वाहण्याचा त्याचा नियम होता महाराज. भगवान शंकराला 1,000 कमळ वाहण्याचा त्याचा नियम होता. एक दिवस काय झालं? एक कमळ कमी पडलं महाराज. एक कमळ कमी पडलं महाराज. आणि कमी पडल्याच्या नंतर एका क्षणाचाही विलंब न करता एक शिर कापलं महाराज आणि भगवंताला समर्पित केलं. जगद्गुरु तुकोबाराने देखील गाथेमध्ये वर्णन केलंय. धन्य भाग्य रावणाचे दास झाले शंकराचे महाराज. जगाच्या पाठीवर असा भक्तच होणार नाही महाराज. म्हणून भक्ती आहे, शक्ती आहे, संपत्ती आहे, विद्वत्ता आहे. अशा असणाऱ्या रावणाला मंदोदरी आव्हान करते की मालक तुमच्यापेक्षा राम 10 पटीनं बलवान आहे. रावण विचार करतो, स्वर्गातील देवादिकांबरोबर मी युद्ध केलंय आणि सगळ्यात मी पारंगत झालोय, आणि माझ्यापेक्षा राम किती बलवान असू शकतो? परंतु मंदोदरी असणारी रावणाला उपदेश करते की मालक रामाकडे 18 पद्म वाहणार आहेत. किती पद्म वाहणार आहे? 18 पद्म. एरवी पद्माचा नंबर जरा उशिरा येतो महाराज. पद्माचा नंबर जरा उशिरा येतो महाराज. हो हे बडा जाऊ दे आता. एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी अब्ज दशाब्ज खर्व निखर्व दश निखर्व आणि मग पद्माचा नंबर येतो महाराज. एकावर किती शून्य हे घरी जाऊन तपासा. 18 पद्म वानर 18 पद्म महाराज वानर आहेत म्हणे रामाकडे. रावण असा चिरडाला आणि रावण म्हणला मग येऊ दे ना मंदोदरी 18 पद्म. मंदोदरी अशी म्हणली अरे काल एक चालतं म्हणे हनुमंत आहे, तिनं तुझ्या दाड्या जाळल्या, मिशा जाळल्या, डंकिनी नावाची राक्षसीन मारून टाकली, अशोकबागेचा विध्वंस करून टाकला. अरे म्हणली 18 पद्म जर पुसली तर म्हणली राशन कार्ड सध्या ठेवणार नाहीत रे बाबा. तुझ्या नादे टाकून सगळं बरबाद करायची वेळ येईल. विठाला सांगा कशाचं बळ आहे? संघाचं बळ आहे. म्हणून माणसाकडे संघाचं बळ असावं. नसेल संघाचं, माणसाकडे कमीत कमी सत्तेचं बळ असलं. काय होतं महाराज सत्ता असल्यावर? काही होतं महाराज. काय होतं? काही होतं. काय होतं? नाही एक म्हणे नाही काय होतं ते सांगा. एका रात्रीत नोटा बदलतात. आढळ दे ना लॉकडाऊन मध्ये. मेरे प्यारे देशवासियों, आज रात ठीक 12 बजे 500 की और 1000 की नोट हमेशा के लिए बंद होने वाली. महाराज
मी पण कीर्तनात होतो महाराज. माझ्या कीर्तनात 2000 आगाव वाढले. अरे म्हणलं गावकऱ्यांना लय कीर्तन आवडलं काय की ज्या आरती पैसे टाकले त्या आरती. पुन्हा व्हॉट्सअपला मेसेज बघितला तर सगळंच बंद. अर म्हणलं तिकडलं तिकडं आलंय. विठाला विठाला सांगा. सत्ता असल्यावर काय होतं महाराज? काही होतं महाराज. एका रात्रीत नोटा बदलल्या. मला सांगा, ज्यावेळेस मोदी त्यांच्या राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांना वाटलं नसेल का आपण नोटाबंदी करावी, पण करता आली का? नाही करता आली का? हातात सत्ता नव्हती महाराज. ज्यावेळेस सत्ता आली त्यावेळेस सगळे व्यवहार ज्यावेळेस बंद असतात, सगळे व्यवहार स्टॉप, बँक म्हणा, हे सगळे कंपन्या म्हणा, ज्यावेळेस सगळंच बंद असतं त्यावेळेस निर्णय घेतला. कशाच्या बळावर? सत्तेच्या बळावर. अजून याच्या पुढे सांगतो महाराज. सगळे वर्तमानपत्र ही वाचणारी मंडळी आहेत. काय झालं, मोदींना एकदा अमेरिकन दौऱ्या करता जायचं होतं महाराज. ते 6 महिने प्रयत्न करत होते महाराज. 6 महिने कशा करता? पासपोर्ट विजा काढण्याकरता प्रयत्न करत होते. 6 महिने प्रयत्न करून देखील त्यांना तो पासपोर्ट विजा मिळाला नाही. आणि ज्यावेळेस हातात सत्ता आली, अमेरिका सोडावं, जगाच्या पाठीवर कुठं पण सोडा महाराज, ज्या ठिकाणी कोण गेलं नाही महाराज तिकडे जाऊन आले. कशाच्या बळावर? सत्तेच्या बळावर. म्हणून माणसाच्या हातात काय पाहिजे? सत्ता असली पाहिजे. सत्तेच्या बळावर माणूस काही करू शकतो. म्हणून महाराज म्हणले तुमच्याकडे सत्तेचं बळ असलं पाहिजे. नसेल सत्तेचं तर महाराज माणसाकडे संपत्तीचं बळ असेल. काय होतं? पैसा असेल काही होतं महाराज. काय होतं? काही होतं. कारण या जगाच्या पाठीवर माणसाला किंमत नाही. कशाला किंमत आहे? धनाला किंमत आहे महाराज. जगद्गुरु तुकोबाराय देखील म्हणतात, धनवंता लागे लागे धनवंता लागे सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, धनवंता लागे धनवंता लागी अवघी मान्यता आहे जगी. सध्याच्या काळामध्ये कशाला किंमत नाही महाराज? तुमच्या जवळच्या पैशाला किंमत आहे. कशाला आहे? पैशाला किंमत आहे. म्हणून जुन्या काळामध्ये एक वासुदेवाचं फार गोड गीत आहे बघा. जुन्या काळामध्ये ते सकाळ सकाळी वासुदेव यायचा बघा. वासुदेवाची ऐका बाणी, वासुदेवाची ऐका बाणी, जगात नाही रामर, दाम करी काम वेड्या, दाम करी कामर, दाम करी काम वेड्या, दाम करी कामर. याच्या पुढे फार मोठा भाव आहे महाराज. ऐका. पैशाची जादू लैणारी, तान्या पोरांना त्याचा भाव, पैशाची जादू लैणारी, तान्या पोरांना त्याचा भाव, आई सोडून घेतय झेप, पैशाच्या मागे धाव. अरे जन्मापासून सारी माणस, जन्मापासून सारी माणस या पैशाची गुलामर, दाम करी काम वेड्या, दाम करी कामर, दाम करी काम वेड्या, दाम करी कामर, दाम करी कामर. हॅलो हॅलो. या जगामध्ये सगळ्यात जास्त किंमत कशाला असेल तर ते पैशाला आहे महाराज. कारण आमचे गुरुजी सांगतात, तुमच्या जवळचा जो पैसा असतो ना तो माणसाची नावं ठरवत असतो महाराज. ज्याच्याकडे काहीच पैसा नाही महाराज, महाराज म्हटले पैसो तेरे तीन नाम, परशा परशु परसराम. हो, ज्याच्याकडे काहीच पैसा नसतो महाराज, लोक त्याला काय म्हणतात? परशा. हो, परशा म्हणतात महाराज. ज्याच्याकडे थोडंफार असेल पैसा त्याला म्हणतात परशुराम. आणि ज्याच्याकडे गडगंज प्रॉपर्टी असते महाराज त्याला म्हणतात परशुराम पटेल. काय चाललंय? हो, ज्याच्याकडे काहीच पैसा नसतो महाराज त्याला म्हणतात ए परश्या चल सोयाबीन काढाय. ज्याच्याकडे काहीच पैसा नसतो महाराज, ज्याच्याकडे थोडाफार पैसा असतो, परशुराम चल म्हणे आपल्याला मुंबईला फिरायला जायचं. आणि ज्याच्याकडे भरपूर गडगंज प्रॉपर्टी असते महाराज त्याला म्हणतात परशुराम पाटील, नातवाचा बारसा आहे, गाडी पाठवून देतो 4 व्हीलर बसून या. मला सांगा ही नावं कशाने बदलवली? पैशाने बदलवली महाराज. हो, म्हणून माणसाच्या जीवनामध्ये माणसात पैसा असला पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा, आमचे गुरुजी सांगतात बघा,
व्यावहारिक जीवनामध्ये जर आपल्याला देवानं मानावं असं वाटत असेल तर मरेपर्यंत पुण्य कमवा, आणि या जगानं तुम्हाला मानावं असं वाटत असेल तर मरेपर्यंत धन कमवा. कारण या जगाच्या पाठीवर माणसाला किंमत नाही, माणसाच्यानं कोणतीच कामं होत नाहीत महाराज. या जगाच्या पाठीवर कोणतं पण काम बघा, पैशाशिवाय महाराज होतच नाही, होत नाही हो. म्हणून पण पैसा माणसानं जरूर कमवा. पण कसा कमवा? जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. तीन ठिकाणी तीन गोष्टीची गरज आहे बघा. शरीरामध्ये पित्ताची गरज आहे, संसारामध्ये वित्ताची गरज आहे, प्रपंचामध्ये चित्ताची गरज आहे. माणसाच्या जीवनामध्ये धन असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, धन जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. कसं कमवावं महाराज? ते नीतीनं कमवावं. आमचे गुरुजी सांगतात, आपल्या श्रीमंतीला एक वेळ अत्तराचा वास नाही आला तरी चालेल, परंतु आपल्या श्रीमंतीला घामाचा वास नक्की आला पाहिजे महाराज, नक्की आला पाहिजे महाराज हो. एखाद्याचा तळतळाट चांगला नाही बरं, गावाचं भावाचं कधी खाल्लं नाही पाहिजे माणसानं महाराज हो. आपल्या आपल्या प्रारब्धाने, हे बघा तुमचं प्रारब्ध चांगलं आहे, तुम्ही ढकलून जरी लावलं तरी तुमच्याजवळ येणार आहे पैसा. हां, म्हणून एखाद्याच्या हातावरलं तुम्ही घ्यायचं नाही, त्याच्या प्रारब्ध आहे ते तेवढं त्याला मिळणारच आहे महाराज. विठाला विठाला लक्षात ठेवा, चार गोष्टी करून कधी पैसा कमवायचा नाही. एक, मांसाहाराचं दुकान टाकून कधी पैसा कमवायचा नाही. दोन, विषाचं दुकान टाकून कधी पैसा कमवायचा नाही. तीन, दारूचं दुकान टाकून कधी पैसा कमवायचा नाही. चार माणसामध्ये आपली इज्जत कमी होईल असं काम करून पैसा कमवायचा नाही. लक्ष्मी ढकलून द्यावं, तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही महाराज. विठाला फरक एवढाच आहे महाराज. काही जणांना मरमर करावं लागते महाराज, हाडाचं काढं रक्ताचं पाणी करावं लागतं त्यांच्याजवळ पैसा. परंतु काही काही माणसं अशी आहेत महाराज, त्यांना न कळत मिरून जातो, काहीच कळत नाही महाराज, पण नुसते नोटाच्या नोट येतात महाराज. त्यांचं प्रारब्ध चांगलं आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, जोडोनिया धन प्रारब्धेसी जोडे धन प्रारब्धेसी वाडे मान. त्याचं प्रारब्ध चांगलं आहे. एरवी आपण म्हणत असतो, आपण एवढं मरमर करतो, रोज लोकांच्या रानात जातो, आपल्या रुपया लागत नाही. परंतु बघा ना, ते समोरचं घर बघा, एक मजल्याच्या वर दुसरा मजला गेला, तिसरा मजला गेला, कसे कुठून पैसे येतात कळतच नाही महाराज. का? त्यांचं प्रारब्ध चांगलं आहे महाराज हो. प्रारब्धेसी जोडे धन प्रारब्धेसी वाडे मान आणि सोस करी शिवाया भजे मना पंढरीराया. काही जणांना भरपूर प्रयत्न करावे लागतात महाराज पैसे कमवण्याकरता, काही जणांना कळत मिळतं महाराज. काय झालं, आमच्या आळंदीकडे एक म्हातारीला तिनं 500 रुपयाचं लकी ड्रॉचं तिकीट फाडलं, आणि त्या 500 रुपयाच्या लकी ड्रॉच्या तिकिटावर महाराज 25 लाखाची गाडी लागली महाराज. किती लाखाची? 25 लाखाची. माझं इंडिकेटरच गेलं की महाराज. तिची 25 लाखाची गाडी बघितली. मी म्हणलं, आपण किती दिवस बोंबलं थिंडायचं, बघू म्हणलं आपण पण ट्राय करून. आपण पण गावगाव एवढं देवधर्माचं रोज करता महाराज, आपण पण बघू ट्राय करून महाराज. मी पण लकी ड्रॉचं तिकीट फाडलं, मला लागली महाराज शिगडी, बसा तापीत. सांगायचा मुद्दा काय, ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे महाराज, आपलं काही चुकलं नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, प्रारब्ध त्याचं चांगलं आहे. प्रारब्धेसी जोडे धन प्रारब्धेसी वाडे मान सोस करी शिवाया भजे मना पंढरीराया. म्हणून माणसाकडे संपत्तीचं बळ असावं, म्हणून माणसाकडे संपत्तीचं बळ असलंच पाहिजे. माणसाकडे शारीरिक बळ असावं, नसेल शारीरिक संघाचं बळ असावं, नसेल संघाचं सत्तेचं बळ असावं, नसेल सत्तेचं संपत्तीचं बळ असावं, नसेल संपत्तीचं तर कमीत कमी माणसाकडे बुद्धीचं बळ असावं. का बुद्धीचं बळ असावं? कारण बुद्धिमान माणसं या जगावर अधिराज्य गाजवतात हो. आपल्याकडे मला सांगा, आपल्याकडं रोजानं किती हाजरे? बोला की महिला मंडळ. घरी नवऱ्याला बोलता तेवढं तर जोरात बोला महाराज. म्हणा त्याचा तर आवाज एका मिनिटात दाबते म्हणा महाराज, पण मंडपात कशी बोलू? मला सांगा, किती रोज आहे आपल्याकडे? हाजरी किती आहे आपल्याला? गड्याला 500, महिलांना 500, गड्यांना 1000. बरं जाऊ द्या, हे आता सीझन चालू आहे म्हणून ना 500 धरून चला सरासरी. 500 रुपये हजेरी आहे महाराज. मला सांगा, 500 रुपये हजेरी कमवण्याकरता हाडाचं काढं रक्ताचं पाणी करावं लागतं महाराज. ऊन म्हणावं लागत नाही, ताण म्हणावं लागत नाही, पाणी म्हणायचं नाही, भाकर म्हणायचं नाही, काहीच म्हणावं लागत नाही महाराज. का? 500 रुपयासाठी. 500 रुपयासाठी. परंतु इंजिनियर महाराज, एसीची हवा आहे, फिल्टरचं पाणी आहे पहिला, आणि दिवसाला 2000 कमवतो. हे कशाचं बळ आहे? बुद्धीचं बळ. पण बुद्धिमान माणसं हे जगावर अधिराज्य गाजवतात महाराज. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये 2
प्रतिउत्पन्नमती होऊन गेले महाराज. प्रतिउत्पन्नमती कशाला म्हणतात ऐका. प्रति म्हणजे दुसरी, उत्पन्न म्हणजे निर्माण करणे, मती म्हणजे बुद्धी. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रश्न विचारणाऱ्याचं तोंड, उत्तर निर्माण करून प्रश्न विचारणाऱ्याचं तोंड बंद करणे, याला म्हणतात प्रतिउत्पन्नमती. दोन होऊन गेले महाराज. एक होता बिरबल आणि दुसरा होता कालिदास. बिरबल हा बिरबलच होता महाराज. एक दिवसाचा झलक सांगून जातो. काय झालं, बिरबल असे संध्या करत बसला होता महाराज. जातिवंत ब्राह्मण होता. दुपारच्या वेळेला संध्या करत होता महाराज. संध्या करत होता आणि संध्या करत असताना बादशाचा हुकूम आला आणि बिरबल बोले ते तुझे बादशाहने बोलाय महाराज. पूजा तशीच अपूर्ण ठेवली महाराज. वाईट वाटलं. जातिवंत ब्राह्मण होता, रोजचा नियम होता महाराज, परंतु पूजा अपूर्ण राहिली. बिरबल तसाच राजधानीकडे निघाला महाराज. आणि राजधानीकडे आल्याच्या नंतर राजधानीकडे आला आणि आल्याच्या नंतर राजाला हुकूम केला म्हणे, राजासाहेब बोला काय काम आहे. आणि बिरबल चल म्हणे आपल्या राजवाड्यात, आपल्याला राजधानीकडे फिरायला जायचंय म्हणे, चल. बरं ठीक आहे म्हणले. आणि दोघं निघाले महाराज. राजधानीपासून 1 ते 2 किलोमीटर अंतरावर आल्याच्या नंतर महाराज बिरबलला काय झालं, एक तुळशीचं झाड दिसलं. कशाचं, तुळशीचं झाड दिसलं महाराज. आणि तुळशीच्या झाडाजवळ बिरबल गेला. बिरबलला आनंद वाटला. म्हणलं आपली पूजा तर अपूर्ण राहिली पण ही तर पूजा झाली. हो, बिरबल जवळ गेला, साष्टांग प्रणिपात केला महाराज, एक प्रदक्षिणा मारली. आणि आता ही येड काय म्हणते ऐका. बादशाह म्हणे बिरबल, बोले क्या है, बोले पेड़ है, बोले किसका है, बोले तुलसी का है, तो तूने प्रणाम क्यों किया, बोले ही हमारी माता है. काय म्हणला, ही आमची आई आहे. तो बादशाह म्हणला तुम्ही हिंदू लोक इतने कैसे बेवकूफ रे, एक पेड़ कभी माँ बन सकता है. जवळ गेला महाराज, येडच होता ना ते. जवळ गेला महाराज, झाड उपटलं, गारा फिरवलं आणि फेकून दिलं महाराज. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे बघा, द बॉस इज ऑलवेज राईट. तो किती जरी नालायक असलो तरी तो बॉसच असतो. का, आपलं सगळं हे जर त्याच्याकडेच असतं ना महाराज. किती पण नालायक असू द्या महाराज, परंतु बरोबरच असतो महाराज. हो, बिरबल म्हणला, बिरबलच होता महाराज. बिरबल म्हणला याचा काटा काट्यानंच काढायचा म्हणला. अजून 2 किलोमीटर अंतरावर गेल्याच्या नंतर महाराज त्याला आगागीचं झाड दिसलं. आगागीचं झाड आहे ना आपल्याकडं, आगागीचं झाड दिसलं महाराज. बिरबलनं लांबूनच साष्टांग प्रणिपात केला, लांबूनच हात जोडले. बोले बिरबल, बोले क्या आहे, बोले हे हमारे पिताजी. मला सांगा आता, ज्याला आई सहन झाली नाही त्याला बाप सहन होईल का. येडच होता ना ते. गेलं जवळ महाराज आणि असं धरलं महाराज. सगळी जेवढी धूळ होती सगळी अंगावर बसली महाराज. आणि मोठ्या मोठ्या टनटनच उड्या मारायला लागलं. बिरबल ये क्या हुआ, बिरबल ये क्या हुआ, बिरबल ये क्या हुआ. बिरबल बोले बादशाह हमारी माँ बहुत अच्छी है लेकिन अपने बुड्ढा बहुत खराब है बाबा. याला म्हणतात प्रतिउत्पन्नमती महाराज. व्यवहारामध्ये याच्यापेक्षा विद्वान लोक आहेत महाराज, तिथं गणित नाही महाराज, गणित नाही. व्यवहारातलं गोड उदाहरण देतो. काय झालं, एका मुलाचं एका मुलीवरती प्रेम झालं महाराज. हो, कॉलेजमध्ये एका मुलीवरती प्रेम झालं. घरी आला आणि तो बाबाला म्हणे, बाबा मी लग्न करीन तर त्याच पुरीशी करीन, नाही तर जीवाचं काही बी करीन. हो, व्यवहारामध्ये फार निर्लज लेकरं झालेत महाराज. अरे सध्या तुमच्या जीवनातला करिअरचा तुमच्या जीवनातला टर्निंग पॉईंट हे करिअर आहे सध्याच्या काळामध्ये. काय प्रेम आणि प्रेम काय अवघड आहे महाराज. कुणी बोलावं महाराज, मी बोललं पाहिजे तुम्ही ऐकलं पाहिजे. बघा तुमच्या भावासारखं आहे. प्रेम काही नसतं महाराज, काही नसतं. बरं, व्यावहारिक जीवनामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला आज ना उद्या प्राप्त होणारच आहेत ना. मग तेवढी गोष्ट जर तिथं हे केलं तर मला सांगा, असं जर आपली योग्यता बनवल्याच्या नंतर आज मुली तुम्हाला मिळणारच आहेत ना. सध्याच्या काळात थोडं वातावरण खराब आहे म्हणून सोडा, परंतु आपले सध्या योग्यता महत्वाची, योग्यता महत्वाची आहे. मुली काय देत नाहीत का लोक, कुणाला पण देतात महाराज मुली, फक्त आपली ती योग्यता पात्रता असली पाहिजे. विठाला विठाला बापाला म्हणे बाबा लग्न करेन तर तिच्याशीच करेन, नाही तर जीवाचं काही बी करेन महाराज, जीवाचं काही बी करेन. कळतं ना ते, जीवाचं काही बी करेन, कळते का. ती काय ज्ञानेश्वरी आहे का, नाही कळाय. हो म्हणायला लागला तुम्ही पण लगी का, विचार सागर आहे. जीवाचं काही बी करेन महाराज. बाप म्हणला तुझं काय चक्कर बिक्कर झाला का म्हणला, अरे तिचा बाप करोडपती, आपण रोडपती आहो. आपण इंदिरानगरमध्ये राहतो म्हणले, ग्रामपंचायतनं 5 पत्रीची जागा मंजूर केली, त्याच्यातला पण एक ग्रामसेवक खाल्ला, एक पत्रा ग्रामसेवकनं खाल्ला, राहिले 4 पत्रीची जागा. तो पोरगी देईल कसा ती तू पहा म्हणा, ती तू पहा, पण मला सांगू नको. पोरगी करीन तर तीच करीन, नाही तर जीवाचं काय बी करीन. बाप होता महाराज, अंतकरण कळवलं महाराज. आणि बापानं काय केलं, एक एजंट गाठला. एजंट आहेत का आपल्याकडे, आहेत का. त्याचा काय खार घालायचा का, पुरीच नाही दादा. विठाला विठाला एजंट गाठला महाराज. आणि एजंट गाठल्याच्या नंतर एजंटला घडलेला वृत्तांत सगळं सांगितलं, बाबा असं असं आहे तसं आहे. ते एजंट म्हणला पोरगी 100% येणार, म्हणजे नाही आल्यावर 100% येणार, काढा 50,000 रुपये.
दिले 50,000 रुपये महाराज. हो. आणि ते एजंट पुरीच्या बापाकडे म्हणे गेला आणि पुरीच्या बापाला म्हणे, ए पोरगी देऊन टाक. एजंट म्हणला देऊ शकत नाही. तो म्हणला पोरगी देऊन टाक. अरे म्हणला तुझ्याकडे डोकं फॅटफिट झालंय का? अरे म्हणला मी करोडपती आहे, ती रोडपती आहे, आमच्या दोघांचा व्यवहार कसा होणार, आमचं नातं कसं होणार आहे, काय पण सांगतो पोरगी देऊन टाक. हे बघ म्हणला सध्याचा काळ वेगळा आहे. यदा कदाचित त्या पोरानं जर तुझ्या नावची चिठ्ठी लिहून ठेवली आणि त्यानं जीवाचं काही बरं वाईट केलं तर सेंट्रल जेलमध्ये जावं लागेल म्हणला, खडी फोडाय. हां पण तू एक काम कर, तू सावध हो आणि पोरगी देऊन टाक. हे ना म्हणला. मग ह्याचं इंडिकेटर लागलं महाराज. मग म्हणला पोरगी तर द्यायची महाराज, परंतु अशी काही आठ टाकायची महाराज, पण पोरगी गेलीच नाही पाहिजे त्याच्या घरी, अशी काहीतरी आठ टाकू. ठीक आहे म्हणला, मी पोरगी द्यायला तयार आहे, परंतु माझी एक आठ आहे. म्हणजे कोणती? लग्नाला सगळी तरुण पोरं पाहिजे. एक जरी म्हातारा असलं तरी वराड वापस आणि लग्न कॅन्सल. ठीक आहे म्हणे, डन. आणि आला पोराच्या बापाला म्हणे, ए पोरं जमून गेलं रे लग्न. म्हणे कसं कसं झालं? म्हणे त्यानं पोरगी द्यायला तयार आहे, परंतु त्याची एक आठ आहे. म्हणे कोणती? लग्नाला सगळे तरुण पोरं पाहिजे. एक जरी म्हातारा आलं तरी वराड वापस लग्न कॅन्सल. आता हा पोराचा बाप अचंबेत पडला. तो प्रत्येक भावकीच्या घरी जायचा आणि म्हणायचा, माझ्या पोराचं लग्न आहे पण तुम्ही येऊ नका, माझ्या पोराचं लग्न आहे तुम्ही येऊ नका, माझ्या पोराचं लग्न आहे तुम्ही येऊ नका. भावकीतले लोक म्हणल्यावर काय ह्याच्या पोराचं लग्न आहे तुम्ही येऊ नका म्हणजे? अहो तुम्ही येऊ नका, तुमच्या लेकरांना पाठवून द्या. एक म्हातारा जरा जास्तच वात्रट होतं. तो म्हणे काम मी तर 100% जाणार. तो म्हणे बाबा एक तर सध्याचा पडीचा काळ आहे, एक तर चांगल्या चांगल्याला पुरी भेटाना. म्हणला लागलाय नंबर तर लागू दे. कामून मध्ये युस तू वाचायला लागला, कामून चांगल्या गड्यावर पालतं पाणी फिरवायला लागला. म्हणलं काय लवकरच माझ्या मुळावर उठला. एक काम कर, तू येऊ नको. ते म्हणला मी 100% येणार. म्हणला तू जर अशा पोशाखात जर गेला तर मला लग्नच होणं शक्य नाही, ती माझ्यावर जबाबदारी राहिली. म्हणलं म्हातारा गेलं महाराज मस्तपैकी जेंट्स पार्लरमध्ये, मस्तपैकी डाय पे केली महाराज, कटिंग पिटिंग केली, दाढीला रंगरंगोटी केली महाराज. हो रंगोटी केली महाराज. गेलं मॉलमध्ये कॉटनचा टी-शर्ट घेतला, जीन्स पॅन्ट घेतली महाराज, बूट सॉक्स वगैरे घेतलं. बघून महाराज त्या पुरीच्या बापानं तर नी तपासली हो. म्हाताऱ्याकडे बघितलं सध्या नाही, म्हातारा एवढं सुंदर दिसत होतं. हा एवढं सुंदर म्हातारा टापटीप मध्ये गेलं महाराज. आणि आली महाराज सगळे वराड मंडळी सगळे आले. आता लग्नाला चालू होणार तेवढ्यात पुरीच्या बापाचं इंडिकेटर लागलं. अरे बापरे म्हणले, आपला पहिला प्लॅन अनसक्सेस झाला. आता काय करायचं? पोरगी तर गेली नाही पाहिजे. म्हणे एक काम करू, अजून आपण एक आठ टाकू. म्हणून उंच कटाड्यावर उभारला नाही. हे पहा म्हणला वराड्यांनो, मी मुलगी तयार आहे, परंतु ऐका माझी अजून दुसरी एक आठ आहे, ती आठ पूर्ण करा आणि तुम्ही पोरगी घेऊन जा. म्हणजे काय दुसरी आठ आहे? म्हणे माझ्या गावामध्ये पाण्यानं वाहणारी नदी दुधाने भरून द्या. काय म्हणला? पाण्यानं वाहणारी नदी दुधानं भरून द्या. पोर म्हणली कसं शक्य आहे? पाण्यानं वाहणारी नदी कुठं दुधानं भरता येते? चला म्हणले लग्न कॅन्सल झालं. म्हणले चला पोरगी काही देऊ शकत नाही, चला म्हणे वापस. ती 5-25 पोरं वापस निघाली महाराज. एक पोरग म्हणे थांबा त्या म्हाताऱ्याला बोलावा म्हणे. म्हातारा होतं पानपट्टीवर तंबाखू चोळीत. गेली महाराज 5-25 पोरं. बाबा 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 बाबा. अरे मग काय झालं? पुरीच्या बापानं दुसरी आठ टाकली. हा म्हातारं पुढं 5-25 पोरं माग, म्हातारं पुढं 5-25 पोरं माग मंडपात आले. आणि म्हातारा म्हणे काय तुझी आठ आहे रे? म्हणे माझ्या गावामध्ये पाण्यानं वाहणारी नदी दुधाने भरून द्या. काय म्हणलं म्हातारं? पाण्यानं वाहणारी नदी दुधानं भरून द्या. म्हातारं म्हणलं देतो भरून. पुरीचा बाप म्हणले दी भरून. म्हातारं म्हणलं पाण्याची दी खाली करून. पाण्याची कशी खाली करता येईल? मग याड्या खोपडीच्या भरता कशी येईल? विठाला व्यवहारामध्ये एवढे बलवान लोक आहेत महाराज, एवढे बुद्धिमान लोक आहेत महाराज. मग महाराज आम्हाला सांगा याच्यातलं नेमकं कोणतं बळ तुमच्या अंगी आहे आणि त्या बळाच्या माध्यमातून तुम्ही एवढे बलवान झाले म्हणतात? महाराज म्हणले याच्यातलं माझ्याकडे कोणतंच बळ नाही, परंतु माझ्याकडे जे बळ आहे ते या जगाच्या पाठीवर कुणाकडेच नाही महाराज. कोणतं बळ आहे? विवेकासहित वैराग्याचे बळ, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. वैराग्याचे 2 प्रकार पडतात बघा. एक आहे जिहासा वैराग्य आणि दुसरं आहे जिज्ञासा वैराग्य. कशाला म्हणतात जिहासा वैराग्य? ऐका 2 मिनिटांमध्ये सांगतो. प्रतिकूल परिस्थितीमध्ये निर्माण होतं आणि अल्पकाळ टिकतं, त्याला जिहासा वैराग्य असं म्हणतात. थोडक्यात सांगायचं झालं तर आता तुम्ही कीर्तन झाल्याच्या नंतर घरी जाल, दोघांची चर्चा निघते. महाराज हो काय महाराजांनं गोड कीर्तन केलं, दृष्टांत सिद्धांत सगळ्याची व्यवस्थित सांगड घातली. आपणही परमार्थ केला पाहिजे, आपण पण वारी केली पाहिजे, आपण पण कथा श्रवण केली पाहिजे, आपण पण परमार्थ केला पाहिजे. पिकलेलं पान आज ना उद्या गळून पडणार आहे.
हे सगळं महाराज वैराग्य निर्माण होतं. दुसरं त्याला काय म्हणते, दे सोडून, सांगतच असते, ऐकायचंच असते, धंदाच आहे त्यांचा, नाही सांगतील तर काय खातील. म्हणजे कोरोनामध्ये कीर्तन बंद होती, आम्ही काय धोत्र ऐकली काय, जगलाच ना महाराज. भ्रम आहे महाराज लोकांचा. हो, कीर्तनाला गेल्यावर पण महाराज ए वाढ वाढ, महाराजाला वाढ मिळत नसते. अरे आम्ही पंचपाकवान रोज खाता, विटाल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. गोड गैरसमज आहे महाराज, गोड गैरसमज आहे. हो, काय सांगतो तुम्ही मला कीर्तन, हा मला माहिती, जे हा वैराग्य सांगितलं महाराज. हो, तो म्हणतो रोज यांचा धंदाच आहे, यांचा सांगतच असतील, नाही सांगतील तर काय खातील. आणि एक सांगू का, प्रामाणिकपणे सांगतो, तुम्ही सुधरत नाही ना म्हणूनच आमची दुकान आहेत. आम्ही सांगायचं कोणाला. आज विचार करा, आपल्या तडोळ्यातली सगळी सुधारली. आता दयानंद महाराज आपल्या पंचक्रोशीमध्ये एवढे मोठे कीर्तन होते, एवढे मोठे सप्ताह होते महाराज. एका गावात, आज मी ह्या गावात आलो, ह्या गावाची सगळीच लोक सुधारली. आम्ही सांगायचं कोणाला. सांगायचा मुद्दा काय आहे महाराज, याला काय म्हणतात, जिहासा वैरागी म्हणतात. हो, ए रवी महाराज, म्हातारण म्हातारीची भांडणं झाली की म्हातारं पंढरपूरला निघते महाराज. परंतु म्हातारी कळकळून विनंती करते, बाबा हो, आपला संसार आहे, हे आहे, लेकरं आहेत, बाळ आहेत, आपल्याला हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. म्हातारं डबल गुरु पडते. कशामुळं, संसार सुटत नाही महाराज. याला म्हणतात जिहासा वैरागी. आणि जिज्ञासा वैरागी कशाला म्हणतात बघा, जिज्ञासा वैरागी फार वेगळा आहे महाराज. हो, कशाला म्हणतात जिज्ञासा वैरागी, ऐका. प्रतिकूल परिस्थितीमध्ये निर्माण होतं आणि जाणते आणि नेणते या दोन्ही स्थितीमध्ये स्थिर असतं, त्याला म्हणतात जिज्ञासा वैरागी. ज्ञानोबारायांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर ज्ञानोबाराय म्हणतात, ऐका की स्वर्गीचे भोग पायिक झाले चे परी, भोगाविन तुझे मना माझी. किंवा तुकोबारायांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जाई येतो माते न करी सायास, आणि आम्ही विष्णुदास तैसे नवे. याला म्हणतात जिज्ञासा वैरागी. जिज्ञासा वैरागी. सहज वाचनामध्ये एक कथा आलेली आहे बघा. स्वामी विवेकानंदाच्या जीवनचरित्रातील एक प्रसंग आहे बघा. काय झालं, स्वामी विवेकानंद शिकाऊच्या धर्म परिषदेमध्ये महाराज हजारो लाखो पब्लिकच्या समोर आपलं व्याख्यान सादर करतायत महाराज. व्याख्यान सादर करत आहेत आणि ते स्टेजवर बसल्याच्या नंतर एक सुंदर युवती विवेकानंदाकडे येते आणि ती सुंदर युवती विवेकानंदांना म्हणू लागते की महाराज, मला उद्या तुमच्यासोबत लग्न करायचे. काय म्हणते, महाराज मला उद्या तुमच्यासोबत लग्न करायचे. स्वामी विवेकानंद त्या सुंदर युवतीला म्हणतात, माझ्या सोबत लग्न करावं, हे नेमका तुझा हेतू काय आहे, तुझा हेतू काय आहे नेमकं. तो म्हणे, महाराज तुम्ही जर एवढे विद्वान असेल तर तुमच्यापुढे तुमच्यापासून मला होणारा आपत्ती किती विद्वान असून. स्वामी विवेकानंद म्हणतात की ऐक, जर यदा कदाचित आपलं लग्न झालं, तुला लग्न झाल्यावर मुलं होतात, तुला सांगितलं कोणी. यदा कदाचित जर आपलं दोघांचं लग्न झालं, लग्न झाल्याच्या नंतर जर तुला मूल झालंच नाही तर तुझी वासना अतृप्त राहील आणि त्या वासनेपोटी तुला पुनर्जन्म घ्यावा लागन. मग एक काम कर, तू पहिल्यांदा मूल पाहिजे का लग्न पाहिजे हे ठरव. ती म्हणे, महाराज मला मूल पाहिजे. मग एवढ्या करता एवढा आटापिटा का करते, उद्या ये, हजारो लाखो पब्लिकच्या मध्ये तुला स्टेजवर बोलवील आणि सांगेल की दादा हो, ही माझी आई आहे आणि मी तिचं लेकरू आहे. याला म्हणतात जिज्ञासा वैरागी. अजून याच्या पुढचं सांगतो महाराज. सद्गुरू जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था आळंदीमध्ये आहे महाराज. हो, मीही 2 वर्ष त्या संस्थेमध्ये, संस्थेचा पाईकच आहे महाराज. जोग महाराजांच्या संस्थेमध्ये 2 वर्ष माझीही झालेली आहेत महाराज. त्या जोग महाराजांचं चरित्र तुम्ही कधीतरी वाचा महाराज. जोग महाराजांचं एवढं सुंदर चरित्र आहे महाराज. त्या जोग महाराजांच्या चरित्रातील एक प्रसंग सांगतो. काय झालं, जोग महाराज एकदा पुण्याच्या लालबागेमध्ये ज्ञानेश्वरी सांगत होते महाराज. आणि ती ज्ञानेश्वरी ऐकण्याकरता लोकमान्य टिळक यायचे, रोज यायचे. तसं पाहायला गेलं तर जोग महाराज आणि लोकमान्य टिळक हे बालपणीचे जीवलग मित्र होते. का मित्र होते, कारण लोकमान्य टिळकांना कुस्तीचा नाद होता आणि जोग महाराज हे मूळताच कुस्तीगीर होते. त्यामुळे या दोघांची मैत्री जुळलेली होती महाराज. हो, मैत्री होती या दोघांची. म्हणून लोकमान्य टिळक ज्ञानेश्वरी ऐकण्याकरता बसायचे. एकदा काय झालं, एक श्रीमंत व्यापारी तिथून चालला होता महाराज. श्रीमंत व्यापारी लालबागेतून जात असताना तो पाहतो जोग महाराज ज्ञानेश्वरी सांगतायत आणि लोकमान्य टिळक ज्ञानेश्वरी ऐकताय. तो श्रीमंत विचार करतो, एरवी मी कितीदा तरी म्हणलं की महाराज वाजू नका महाराज, मी कितीदा तरी म्हणलं की बाबा लोकमान्य टिळक माझ्या तुम्ही घरी या, माझ्या घरी या. टिळक एकदाही घरी आले नाहीत आणि तर ज्ञानेश्वरी ऐकण्याकरता बसलेत. आणि आपण एक काम करू, ह्या बुवालाच घरी घेऊन जाऊ ज्ञानेश्वरी सांगण्याकरता, बुवालाच घरी जाऊ. असं ठरलं महाराज. हो, श्रीमंत लोक आपल्या पैशाचा विनियोग कुठं करतील सांगता येत नाही महाराज.
सांगता येत नाही महाराज. ओ घरी गेला महाराज. हा घरी गेला आणि घरी गेल्याच्या नंतर महाराज एक भलगच्च पोतं भरलं महाराज. पोतं कळतं ना, पोतं पैशाचं भरलं, पैशाचं पोतं भरलं, टांग्यावर टाकलं आणि त्या लाल बागेमध्ये आला महाराज. पोतं असं उचललं. सद्गुरू जोग महाराज दुपारच्या विश्रांती करता पौडले होते. पौडणं म्हणजे झोप नाही बरं, पौडले म्हणजे थोडं वाकडं झाले होते, थोडे विश्रांती घेत होते. हा आणि जोग महाराजांच्या समोर ते पोतं असं मांडलं महाराज. मांडल्याच्या नंतर सद्गुरू जोग महाराज म्हणतात, श्रीमंत हे काय आहे? म्हणे बिदागी आहे. म्हणे कशाची? समजलो नाही, जरा समजून सांगाल का? तो श्रीमंत म्हणतो, ऐका जोग महाराज, इथून पुढे ज्ञानेश्वरी जी सांगायची ना ती माझ्या बंगल्यावर सांगायची, इथं ज्ञानेश्वरी सांगायची नाही. एक दिवस जर ज्ञानेश्वरी सांगितलं एक पोतं पैसे देईल. 2 दिवस ज्ञानेश्वरी सांगितली 2 पोते पैसे देईन. 3 दिवस सांगितली 3 पोते देईन. 4 दिवस सांगितली 4 पोते देईन. जोग महाराज तुम्ही सप्ताह जर केला 7 दिवसाचा तर 7 पोते पैसे देईन. गमन त्या ठिकाणी मी नव्हतो महाराज. मी एका कारखान्यात घेतला असता महाराज. विठाला हो. एक दिवस ज्ञानेश्वरी सांगितला 1 पोतं पैसे देईन. सद्गुरू जोग महाराज म्हणतात, श्रीमंत मला जमणार नाही. हो जोग महाराज 1 पोतं पैसे आहेत, मला जमणार नाही. हो हे व्यासपीठ, हे श्रोते आणि ही भूमी, या तिन्ही गोष्टी सोडून मी कुठेही येऊ शकत नाही. श्रीमंत मी तुमचा अनादर करत नाही, पण मला ह्याच्यातून पाडू नका. श्रीमंत 2 पावलं मागं सरतो महाराज. जोग महाराज म्हणतो, जोग महाराज अख्ख्या पुणे प्रांतामध्ये फिरा म्हणे, तुम्हाला 1 दिवस ज्ञानेश्वरी सांगण्याकरता 1 पोतं पैसे देणारा हा एकटाच पट्ट्या आहे म्हणे. काय म्हणला? अख्ख्या पुणे प्रांतामध्ये फिरा, 1 दिवस ज्ञानेश्वरी सांगण्याकरता 1 पोतं पैसे देणारा हा एकटाच पट्ट्या आहे. जोग महाराज असे चिडले महाराज. जोग महाराजांचे डोळे लाल झालेले आहेत. 2 पावलं मागं सरले. जोग महाराज म्हणले, ऐक पट्ट्या, 1 दिवस ज्ञानेश्वरी सांगण्याकरता तू 1 पोतं पैसे देणारा एकटाच पट्ट्या आहे, पण ऐक पट्ट्या, अख्ख्या जगामध्ये फिरून ये, तुला 1 दिवस ज्ञानेश्वरी सांगण्याकरता तू 1 पोतं पैसे देणार, तू एकटाच पट्ट्या आहे, परंतु अख्खं जग फिरून ये, त्या 1 पोतं पैशाला लात मारणारा हा जोग महाराज एकटाच पट्ट्या आहे. याला म्हणतात जिज्ञासा वैराग्य. वस्तू समोर आहे परंतु तरी त्याचं भोग भोगत नाही, याला म्हणतात जिज्ञासा वैराग्य. अजून याच्या पुढचं उदाहरण देतो महाराज. काय झालं? साताऱ्याला कर्मवीर भाऊराव पाटलांनी महाराज गोरगरिबांच्या लेकरांकरता शाळा बांधण्याचं काम हाती घेतलं महाराज. त्या शाळेकरता कसा पैसा जमवावा म्हणून त्यांनी ती मुष्टीफंड योजना राबवली. मुष्टीफंड म्हणजे काय? मुष्टीफंड योजना म्हणजे घरोघरी जायचं महाराज, मूठ धान्य जमा करायचं, ते धान्य विकायचं आणि त्या विकलेल्या धान्यामध्ये जो मोबदला असतो 2 रुपये जे येतात त्यानं आपलं शाळेचं काम चालू झालं महाराज. शाळेचं काम चालू झालं हे त्या सांगलीच्या सावकाराला कळालं महाराज. सावकाराला कळाल्याच्या नंतर सावकारानं काय केलं? कर्मवीर भाऊराव पाटलांना आदेश केला, बोलवणं पाठवलं महाराज. कर्मवीर भाऊराव पाटील आलेले आहेत. कर्मवीर भाऊराव पाटलाला तो पाटील म्हणतो. पहिल्या सुरुवातीला कर्मवीर भाऊराव पाटलांची त्यानं स्तुती केली महाराज. सावकारानं स्तुती केली. पाटील गोरगरिबांसाठी तुम्ही शाळा बांधताय, चांगली गोष्ट आहे, लेकरांच्या हिताची आहे, कल्याणाची गरज आहे, सध्या तेजच शिक्षणाचीच गरज आहे. अतिशय स्तुत्य उपक्रम आपण राबवत आहात. पण मला सांगा, असं मोठमोठ धान्य जमा करून कुठं शाळेचं काम होत असतं का? त्यापेक्षा एक काम करा, माझ्या जवळचा बँकेचा कोरा चेक करा, चेक घ्या, किती पाहिजे तेवढी रक्कम टाका. काय म्हणला? पाहिजे तेवढी रक्कम टाका. हा एकट्या पट्ट्या द्यायला तयार आहे. पाहिजे तेवढी, अजून संपली डबल टाकतो, अजून संपलो डबल टाकतो. जेवढी तुम्ही नुसती रक्कम टाकायची घेऊन जायचं महाराज. एकटा तुमच्या शाळेचं काम करायला तयार आहे. एकटा फक्त तुमच्या शाळेला सगळ्या म्हणेल तेवढा पैसा पुरवतो महाराज. फक्त माझी एक अट आहे. म्हणे काय? तुमच्या शाळेला जे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे ते नाव काढा आणि माझ्या बापाचं नाव टाका. काय म्हणला तो? माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव काढा आणि माझ्या बापाचं नाव टाका. कर्मवीर भाऊराव पाटील असे चिडले महाराज. कोरा चेक जो होता तसा पाटला सावकाराच्या तोंडावर फेकला आणि सावकारानं म्हणले, सावकार ऐका, हा कर्मवीर भाऊराव पाटील 1 दिवस फिरते ना, उद्या 10 घरी फिरतोय, उद्या 10,000 घरी फिरेल, 10,000 घरी फिरेल. एक लोकांची मुठ धान्य करून या शाळेचं बांधकाम करेन. तुमच्या भिकेची मला गरज नाही. आणि ऐका पाटील, वेळ पडली तर हा कर्मवीर भाऊराव पाटील स्वतःच्या बापाचं नाव बदलेल, पण शाळेला दिलेले छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलवणार नाही. याला म्हणतात जिज्ञासा वैराग्य. याला म्हणतात जिज्ञासा वैराग्य. मग महाराज, या सगळ्या गोष्टी तुमच्या जवळ आहेत, या नेमका कोणत्या बळानं तुम्ही बळीवंत झालात ते तर आम्हाला कळू द्या. तुम्ही जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मी या बळानं बळीवंत झालो अभंगाच्या पहिल्या चरणात. बळीयाचे अंकित बळीयाचे
पहिल्या चरणामध्ये आपण प्रवेश केला. बळीयाचे अंकित. महाराज म्हणजे काय झालं, मी बळीया असणाऱ्या देवाचं अंकित झालो महाराज. हो. मग काही साधकांनी महाराजांना प्रश्न केला, महाराज तुमचा देव एवढा बळीया आहे का? महाराज म्हणले तो बळीया आहे आणि त्याचा आम्ही अंकित झालो म्हणजे दास झालो आणि त्याचा परिणाम काय झाला, आम्ही झालो बळीवंत. काही साधकांनी महाराजांना प्रश्न केला, तुमचा देव किती बलवान आहे हो? महाराज म्हणले आमचा देव किती बलवान आहे गीतामध्ये पहा. गीताशास्त्र सांगते बलम बलवताचाहम कामराग विवर्जितः. या श्लोकाच्या खाली टीका करत असताना विष्णुमौली ज्ञानोबारायांनी गोड ओव्या लिहिल्या महाराज. पर्वती वैसकान सांडावी, समुद्र रेखान ओलांडावी, पृथ्वी आहे भूते व्हावी आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले. जो जगाती चाळीता किंवा तुझी सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझिया बळे. ऐसा जो समर्थ ब्रह्मांडाचा धनी. जय जय महाराज. अभंग आहे विठाला विठाला. आठवत नाही महाराज, एवढा माझा परमात्मा बलवान आहे महाराज. परंतु आज हल्ली महाराज त्या देवाचा विसर पडला महाराज माणसाला. काय दुर्दैव आलं महाराज. ज्या परमात्म्याला एवढा सुंदर नरदेह दिला, एवढं सुंदर मुख दिलं, आज त्याच तोंडानं लोक देव नाही म्हणतात. त्याच्यापेक्षा दुर्दैव काय हो. एवढा सुंदर नरदेह दिला महाराज. भगवंताचे आपल्यावर उपकार आहेत. कारण या विश्वाच्या पाठीवर 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ सांगितल्या महाराज. दुर्लभम त्रेमे वेतत देवानुग्रहे तुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संशयः. 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या. मनुष्यत्व, मनुष्य देह मिळणं दुर्लभ आहे. दुसरे मुमुक्षत्वम, मुमुक्षुत्व म्हणजे देवप्राप्तीची तीव्र तळमळ असणारा साधक आणि त्या साधकाची जी अवस्था आहे ती मिळणं दुर्लभ आहे. आणि तिसरी गोष्ट सांगितली महाराज महापुरुष संशयः, महात्म्याची भेट होणं दुर्लभ आहे. पहिला मुद्दा आपला इथं आहे. मनुष्यत्व, मनुष्य देह भगवंताने एवढा सुंदर नरदेह दिला महाराज. इथं दिला एवढा थांबला महाराज. ज्या वेळेस मूल जन्माला आलं महाराज, त्यावेळेस ज्यावेळेस त्याला दात नव्हते महाराज, त्याला दुधाची सोय केली महाराज. काय परमात्म्याचे आपल्यावर उपकार आहेत महाराज. म्हणून लेकरांची सेवा केलीस तू आई, कस पांग फेडू कस हो उतराई. तुझा उपकारा जगी तोड नाही, ओ बाळी जीव माझा सावळे रे भाई गेला. माय जन्मभरी पूजा तुझ्या बापाची, माऊली मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय माऊली तू, माऊली मूर्ती विठ्ठलाची. भरपूर गाव वाटतं महाराज, परंतु आवाजच बसलेला आहे. काय करता. विठ्ठला महाराज म्हणले तशा बलवान असणाऱ्या देवाचा आम्ही अंकित झालो महाराज. पण सध्याचा एवढा दुर्दैव आहे महाराज, एकही माणूस महाराज आज आमच्या समोर 50% असा हिंदू म्हणणारा समाज आहे. 50% दुर्दैव आहे महाराज. हो, ती म्हणतात या जगातच देव नाही महाराज. 50% माणसं म्हणतात देवच नाही महाराज. हो, मला परवा दिवशी एक जण म्हणला, महाराज मी देवच मानत नाही. मी म्हणलं चांगली गोष्ट आहे. तो म्हणला मी देव मानत नाही, तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाही. म्हणलं येरी कुत्री मानत नाहीत, एक कुत्र वाढलं म्हणे, ह्याच्या पलीकडे काय म्हणा. अरे तुम्ही देवाला माना किंवा नका मानू महाराज, परंतु त्यानं तुम्हाला मान नाही. आणि तो ज्या दिवशी तुम्हाला मानणार नाही त्या दिवशी तुमच्या घरी नक्की गर्दी झाली, शिवी राहणार नाही महाराज. हो, अरे घुबडाने किती सभा घेतल्या, सूर्य आहे का, परंतु दोष सूर्याचा नाही महाराज, दोष घुबडाचा आहे. कारण त्याचा प्रॉब्लेम हा आहे, तिला सकाळी दिसत नाही महाराज. हो, एखादं जर म्हणलं ना महाराज, मूर्ख माणसा जास्त त्याचं मार्केटच द्यायचं नाही महाराज त्याला. हो, त्यानं जर म्हणला का रेडा दूध देतो, त्याच दुधाचा चहा पिऊन आलो म्हणायचं. हा, तिथंच लय अवघड आहे महाराज. सध्याचा दुर्दैव आहे महाराज. म्हणलं ना महाराज या जगामध्ये देव आहे, देवाचं अस्तित्व मानाय तयार व्हा. ती म्हणते महाराज आहे ना देव, तर दाखवा. दाखवा मला सांगा, फुलात सुगंध आहे का? काहीच बोलत नाहीत राव तुम्ही.
ओ मी बोलायचं आणि तुम्ही बोलायचं याचं नाव कीर्तन. जरा बोर झाले का? मला सांगा, फुलात सुगंध आहे का? आहे. मग दिसतो का? मग नाही का? मला सांगा, हृदयात मन आहे, दिसतं का? मग नाही का? हवेत ऑक्सिजन आहे, दिसतं का? मग नाही का? मला सांगा, कोरोना होता का? दिसत होता का? मग नव्हता का? होता महाराज. तसं हृदयात देव आहे महाराज, परंतु देव पाहण्याकरता पण काही प्रक्रिया आहे ना महाराज. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता निवाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. पण आमचे गुरुजी सांगतात, जसा माणसाने प्रश्न विचारला जातो तसं त्याला उत्तर दिलं पाहिजे महाराज. काय झालं? अकबर बिरबलच्या जीवनातले एक प्रसंग सांगतो महाराज. एकदा काय झालं, अकबरने असं ठरवलं महाराज, बिरबलचा भर सभेत अपमान करायचा. जातिवंत ब्राह्मण होता महाराज. कधी कधी चांगल्या माणसाला फार त्रास होतो महाराज, परंतु त्रास असणाऱ्या माणसानं खचायचं नाही. ये भी दिन चले जाएंगे, एवढं लक्षात ठेवायचं महाराज. हो, बिरबलचा अपमान करायचा ठरवलं महाराज. सगळे मंत्री सगळे एकत्रित बनवले आणि सगळ्यांना सांगितलं आपण बिरबलचा अपमान करू. काय विचारायचं त्याला? सगळे म्हणले एक काम करा राजेसाहेब, त्याला असा प्रश्न विचारा की त्या प्रश्नाचं त्याला उत्तरच येणार नाही. बिरबल हजर जबाबी होता महाराज. बिरबलचं जे विद्या होती महाराज, लोकांना ती बघवत नव्हती महाराज. त्याच्या मंत्रिमंडळातले काही लोक असे होते महाराज, त्यांना ते पटत नव्हतं महाराज. बिरबलला भर सभेत बोलवून घेतलं महाराज, अपमान करायचं ठरवलं होतं. बिरबल बोले या जगात देव आहे. बोले इस जगत में खुदा है. तर समजून घ्या बरं का, माझी कधी कधी गुलाबी हिंदी होती, समजून घ्या. बोले इस जगत में खुदा है. बोले है तो मुझे दिखाना पड़ेगा. बिरबल कुछ भी कर, लेकिन मेरे को तुझे खुदा दिखाना पड़ेगा. आता राजाची आज्ञा होती महाराज. बिरबल म्हणला ठीक आहे, आने वाली 10 तारीख को सुबह 10:30 बजे मैं तुम्हें खुदा दिखाऊंगा. काय म्हणला? येणाऱ्या 10 तारखेला 10:30 वाजता मी तुम्हाला काय दाखवणार? देव दाखवणार महाराज. ठरलं महाराज. हो, आणि फुकटचा देव गोड लागतो महाराज. आपल्या गावामध्ये जर जत्रा असेल तर महाराज माणसं पंचक्रोशीतले नातेवाईक आपले आपले गोळा करून घेतात महाराज. हा तर देव बघायचा आहे. आणि सगळ्या प्रजेचा विश्वास होता महाराज बिरबलवर, की बिरबल 100% आपल्याला देव दाखवणार. बिरबल आपल्याला 100% देव दाखवलं. हजर जबाबी होता महाराज बिरबल, 100% देव दाखवणार. म्हणून प्रत्येकानं काय केलं? प्रत्येकानं महाराज आपले आपले पाहुणेरावळे गोळा केले. प्रत्येकानं आपले आपले पाहुणेरावळे गोळा केले महाराज. 9 तारीख आली, 9ची 10 वर गेली महाराज. परंतु 9 तारखेला रात्री बिरबलनं काय केलं महाराज? कुंभारवाड्यात जाऊन एक गदड विकत आणलं. गाढव आणलं महाराज. ते गाढव राजवाड्याच्या एका रूम मध्ये कोंडलं महाराज. इळभर खायला नाही, रातभर खायला नाही. कडी लावली, कुलूप लावलं, खिशाला चावी, आला घरी निघून. दुसऱ्या दिवशीचा सकाळचा प्रसंग. 9 वाजले. 9 वाजता सर्व दरबार भरला महाराज. दरबार भरल्याच्या नंतर बिरबलजी हे आले महाराज. अकबरने बिरबलला प्रश्न केला, बिरबल बोले आज तारीख? बोले 10. तूने क्या कहा था? आने वाले 10 तारीख को मैं तुझे खुदा दिखाऊंगा. अरे कहाँ है तेरा खुदा? बिरबल बोले बादशाह, मी तुम्हाला देव दाखवतो, ठीक आहे, परंतु मला एक आधी सांगा, देव सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही पाहणार का तुमची प्रजा पाहणार? हे आधी मला सांगा. हो, राजकारणी लोक थोडे हुशार असतात बरं का. ते म्हणे आधी माझी प्रजा पाहणार, नंतर मी पाहणार. एक जण गेला महाराज. बिरबल म्हणले ठीक आहे म्हणले. बिरबल असा उंच कटाड्यावर उभारला महाराज माझ्यासारखा, आणि सगळ्या पब्लिक मध्ये सांगू लागला. बिरबल बोलला, भाई और बहनों जरा गौर से सुनेगा, आगे वाली जो रूम दिख रही है ना, उस रूम में खुदा है. एक जण गेला महाराज, आणि असा गेला गाढवाना असा निब्बर पाहिजे, असा नाही वाजलं, डबल असा निब्बर झपका दिला महाराज. ती उपाशीच होतं 2 दिवसाचं. गाढवाना असा निब्बर ठपका दिला महाराज. तू ठपकतच बाहेर आलं. अरे बिरबल बोले क्यों? बोले तेरे पैर दिख. बोले क्यों? मेरे जिंदगी में ऐसा खुदा कभी नहीं देखा. क्या खुदा का पाव है? क्या खुदा का पेट है? क्या खुदा का मुंह है? एक जण गेलं, ठपकतच बाहेर आलं. राजा गेला महाराज, अकबर गेला, ठपकतच बाहेर आला. बोले बिरबल बोले तेरे पैर दिखा. बोले क्यों? मेरे जिंदगी में ऐसा खुदा कभी नहीं देखा. याला म्हणतात महाराज बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. विठाला महाराज अशा प्रमाण असे उत्तर त्या समाजामध्ये देणं गरजेचं आहे महाराज. लोक आपल्याला येडेत काढतात महाराज. हो, आमचे गुरुजी आवर्जून हा दृष्टांत सांगतात महाराज. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अशा देवाचं आम्ही काय झालो? अंकित झालो. अंकित शब्दाचा अर्थ आहे दास. व्यवहारामध्ये दासाचे बरेच प्रकार आहेत. संत दास आहे, देवदास आहे, पुन्हा
देशदास आहे महाराज. व्यवहारमध्ये 2-4 प्रकार मी सांगणार आहे बघा. पहिला आहे देहदास. देहदास जो रात्रंदिवस या देहाची सेवा करतो महाराज. याला नटपट लावतो महाराज, चांगले चांगले वेगळे वेगळे प्रोडक्ट लावतो, सकाळी फिरवून लावली ही वगैरे वगैरे, समजून घ्या आता. सगळं लावतो महाराज, मेकअप करतो. परंतु जगद्गुरु तुकोबाराय म्हणले हे देह आहे ना, तो जाणार आहे. कधी ना कधी ही नासकी इटकी वस्तू आहे, हे आज ना उद्या जाणार आहे महाराज. सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते. सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते. दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. अरे पापणी पडेल एवढा अवकाश आपल्याकडे शिल्लक नाही महाराज. तो काळ आपल्यावर टपून बसलेला आहे. आज त्या नरदेहाची आपण सेवा करतो महाराज. त्या नरदेहाकरता फिरवण लावली म्हणा, पावडर म्हणा, सगळे प्रोडक्ट वगैरे लावतो महाराज. परंतु हे कसं आहे, जाणार आहे महाराज. देह जाणार जाणार जाणार, त्याची काळोबा खाणार. देह जाणार 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 आहे महाराज. म्हणून या देहाची सेवा करू नका. हा झाला देहदास. दुसरा आहे कुटुंबदास महाराज. तू मरेपर्यंत महाराज गाढवासारखं, गाढवाजन तसं लोणनं त्याच्या गळ्यात बांधलं जातं ना महाराज, गाढवासारखं तसं या कुटुंबाचा भार वाहतो महाराज. हो, जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, कारे खरं होशी संसाराचा खर, काय कारे दास होशी संसाराचा खर, आणि दुःखाचे डोंगर भोगावया. सगळ्याच खातो महाराज. जीवाचं काही पाहत नाही, परंतु सगळ्या करता करतो. त्याला कुटुंबदास असं म्हणतात. दुसरा आला कुटुंबदास. तिसरा आहे देवदास. देवदास आहे महाराज. हे देवाचं दास्यत्व कुणी स्वीकारलो महाराज. सगळ्यात पहिल्यांदा नाव येतं महाराज. दास्यत्व निकट हनुमंते पैकेले, म्हणून देखील रामचरण. रामायणामध्ये जर आपण जरा बारकाईनं चिंतन केलं तर रामायणातून जर भगवान आपल्या रामायणातून तर हनुमानजी जर वजा केले महाराज, तर रामायण शून्य आहे महाराज. शून्य आहे महाराज. दास्यत्व निकट हनुमंते पैकेले. 9विधा भक्तिशास्त्रामध्ये 9 प्रकारची भक्ती सांगितली महाराज. श्रवणम, कीर्तनम, विष्णू श्रवणम, पादसेवनम, अर्चनम, सख्यम, दास्यम, आत्मनिवेदनम. 9 प्रकारची भक्ती सांगितली. त्याच्यातली दास्यत्व भक्ती ही हनुमंतरायाने केली महाराज. प्रत्येक गोष्ट बघा, भगवान श्रीराम प्रभूंना वनवासात असताना किंवा युद्धाच्या प्रसंगामध्ये ज्या ज्या वेळेला संकट येलं ना महाराज, संकट आलं त्या टाइमाला त्या संकटाचं निरसन करण्याचं काम कुणी केलं? माझ्या हनुमंतरायाने केलं महाराज. हो, म्हणून गोड गीत आहे बघा. राम नाम की लूट है, लूट सके तो लूट, अंत अंत समय पछताएगा, जब प्राण जाएंगे छूट, जब प्राण जाएंगे छूट. राम पे जब जब विपदाएं, राम पे जब जब विपदाएं, कौन बना रखवाला, वो मेरा बजरंग बाला, हो मेरा बजरंग बाला. त्याच्यानंतर बघा, ज्यावेळेस लक्ष्मणजीला शक्ती लागली महाराज, शक्ति लागी लक्ष्मण को और मुरझा बारी आई, धरती पर बैठा लखन को जब रोने लगे रघुराई, सरजीवन ला करके लखन को, सरजीवन ला करके लखन को कौन बचाने वाला, वो मेरा बजरंग बाला, हो मेरा बजरंग बाला, वो मेरा बजरंग बाला. म्हणून हनुमंतरायाने महाराज जोवर देह म्हणजे हनुमंतरायाने एवढी दास्यत्व भक्ती केली महाराज, जगाच्या पाठीवर कोणीच करू शकणार नाही महाराज. म्हणून दास्यत्व निकट हनुमंते पै केले, म्हणून देखील रामचरण ही झाले दास्यत्व झाली, ही झाली देवभक्ती. आता झाली, आता नंतर आहे देशभक्ती महाराज. ज्यांनी आपलं सगळं उर्वरित जीवन जेवढं आहे ते देशाच्या धर्माच्या सेवेकरता घातलं ना महाराज, त्याला देशदास असं म्हणतात महाराज. हो, कोणी केलं महाराज? अवघ्या 23 वर्षाच्या भगतसिंगानं महाराज प्राणाचं बलिदान दिलं महाराज या देशाकरता. काय कशा करता दिलं महाराज? फक्त देश धर्म.
देव देशन धर्मा पायी प्राण घेतल हाती शूर आम्ही सरदार मला काय कोणाची भीती शूर आम्ही सरदार मला काय कोणाची भीती हो कशासाठी आईच्या गर्भातून उमगली झुंजाराची रीत तलवारीची लग्न लागल जडती वेडी लाख संकटे झेलून घेई अशी पहाडी छाती शूर आम्ही सरदार मला काय कोणाची भीती मला सांगा उर्वरित जेवढं तरुणपणीचं जेवढं वय होतं महाराज तेवढं वय या देशाच्या धर्माच्या सेवेकरता दान दिलं सत्कारणी लावलं महाराज त्याला देशदास असं म्हणतात महाराज म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही त्याचं अंकित झालो लाथाळीला हा संसार केला षडउर्मीचा मार महाराज म्हटले आम्ही बळ्याचे अंकित झालो परिणाम काय झाला आम्ही काय केलं त्या लाथाळला संसाराला लाथाळलं महाराज संसाराला लाथाळणं एवढं सोपं नाही बरं का हा लाथाळण चांगल्याला जमलं नाही महाराज संसाराला तुम्ही आम्ही काय सोडता महाराज संसाराला लाथाळणं एवढं सोपं नाही महाराज हो आमचे गुरुजी परंपरेनं दृष्टांत देतात बघा काय झालं आपली कशी अवस्था आहे महाराज आपलं मरेपर्यंत जीवन हे फक्त सुखासाठी आहे महाराज सुख मिळवण्याकरता मरेपर्यंत माणसाची प्रयत्न आहेत परंतु सुख मिळाले का नाही मिळालं कारण ज्या मार्केटमध्ये तुम्ही सुख शोधताय ते मार्केट मुळात दुःखाच आहे महाराज हो सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षणमुक्ती तोही यज्ञ नाही केला हिंडता दिशाशी न पावला माया विष्टीला जीव माझा माझे स्वहित नेनती कोणी काहीच न करती मज वाचनी सज्जन तव सुखाची मांडणी नेनती कोणी आधी आणती या सांसारिक जीवनामध्ये माणसाला सुख मिळणारच नाही अहो मुळात चांगले सुखाच्या शोधात आहेत महाराज हो या जगामध्ये प्रत्येकाकडे नजर टाका कोणत्याही जातीचा कोणत्याही पंथाचा कोणी जरी असेल प्रत्येकाला एका गोष्टीची आवश्यकता आहे त्याचं नाव आहे सुखम सर्वाय रुच्यते प्रयत्न सुखा करताय परंतु अनुभव मात्र दुःखाचा आहे प्रयत्न प्रत्येकाचे सुखा करतायत महाराज कोणाला वाटतं महाराज माणसाला वाटतं लग्न झालं म्हणजे सुख मिळत अरे लग्न झालं म्हणजे सुख मिळत नाही ते दुःखाचं मशीन आहे घरी आले लग्न झालं म्हणजे आमचे गुरुजी सांगतात लग्न झालं म्हणजे सुख नाही झाला माणूस उलट दुःख वाढलं महाराज हो म्हणून सर्व सुखाची आशा जन्म केला क्षणमुक्ती तोही यज्ञ नाही केला अंडाता दिशाशी न पावला माया विष्टीला जीव माझा माणसाला सुख मिळत नाही या सांसारिक जीवनामध्ये माणसाला सुख मिळणारच नाही कारण संसार कसा आहे दुःखाचा आहे संसार दुःखामुळं सगळ्यांना प्रमाण पाठ आहेत महाराज प्रत्येक जण दुःखी आहे महाराज प्रत्येक जण कोणाकडे पण बघा महाराज जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे कोण दुःखी आहे अहो जनसृष्टीची रचना केली महाराज हो याच्या अलीकडे सांगितलं राजा दुखिया प्रजा दुखिया जिने सृष्टी रचाई रे जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे याच्या पुलीकडे सांगितलं म्हणले ज्याने सृष्टीची रचना केली महाराज ते तरी काय सुखी आहे का ब्रह्मा विष्णू शंकर दुखिया जिने सृष्टी रचाई रे जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे प्रत्येक जण सुखाच्या शोधात आहे महाराज परंतु माणसाचं शेवटच्या काळामध्ये महाराज लाकडावर जायची वेळ येते महाराज परंतु तरी पण सुख मिळत नाही कारण मार्केटच दुःखाचं आहे महाराज आमचे गुरुजी परंपरेने एक दृष्टांत सांगतात काय झालं एका कुंभार काकाने 2 गाढवं बाजारला विकायला नेले महाराज एक गाढव घेतलं डोंबारेने आणि एक गाढव घेतलं दुबी काकानं 2 गाढव घेतले एक गाढव घेतलं डोंबारेनं आणि एक घेतलं दुबी काकानं आता डोंबाऱ्याचं गाढव होतं ना महाराज त्याला काम जास्त होतं आणि खायला कमी होतं रोज एक गाव फिरायचं नाही आणि रोज एक गाव फिरल्यामुळे माझ्यासारखी अशी तब्येत होती महाराज खायला कमी होतं महाराज खायला कमी होतं आणि काम जास्त होतं महाराज म्हणून त्याची तब्येत अशी उदबत्तीने झाली महाराज ते खराब झालं महाराज हो
आणि दुसरं जे होतं महाराज, जे धोबी काकाच्या घरी गेलं महाराज, त्याची तब्येत अशी दष्टपुष्ट होती. त्याच्याकडे कामच फक्त काय, धुणं घ्यायचं, नदीवर टाकायचं आणि पुन्हा चरायला जायचं. नदीवरच चरा एवढं मोठं असायचं, त्यामुळे तिची तब्येत अशी दष्टपुष्ट झाली होती. एक वेळचा प्रसंग आला, ते धोबी काकाचं गाव आहे ना, त्या गावामध्ये डोंबाई काकाचा खेळ आला. योगायोगानं खेळ आला आणि खेळ आल्याच्या नंतर नदीवर त्यांनी खेळ मांडला महाराज. आणि मांडल्याच्या नंतर ते जे गाढव होतं महाराज, आता बऱ्याच दिवसातून खायला नदीवर मिळालं, त्यामुळे ते गाढवाला, मालकाला असं वाटलं, त्या डोंबऱ्याला असं वाटलं बऱ्याच दिवसांना चांगलं खायला गवत वगैरे आहे, देऊ पाठवून, म्हणून त्या गाढवाला पाठवून दिलं महाराज. आणि पाठवून दिल्याच्या नंतर महाराज ते गाढव शिडीनं जसं आता इतके दिवसातून खायला मिळालं, त्यामुळे ते इथं थोडं खा, तिथं थोडं खा, तिथं थोडं खा, तिथं थोडं खा, असं खात 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 महाराज पुढे निघालं महाराज. आणि योगायोग असा महाराज, धोबी काकाचं गाढव तिकडनं आलं महाराज. त्यानं धुणं टाकलं, ती पण चरत चरत तिकडनं आलं. दोघाचा मेळापाका झाला, जिहारी वगैरे घातलं. म्हणे काय झालं, कधी आलो, म्हणे आताच आलो, म्हणे कधी किती वाजता आलो, म्हणे आताच आलोय. म्हणले बरं 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 ठीक आहे. म्हणजे दादा तुझी तब्येत अशी करे, म्हणे काय सांगू दादा, मला खायला कमी आहे आणि काम जास्त आहे. आमच्या मालकाचा खेळ आहे म्हणे, डोंबाऱ्याचा खेळ, इथला मांडला की तिथं, तिथला मांडला की तिथं, तिथला मांडला की तिथं, आमच्यासारखा बघा. हां, डोंबाऱ्याचा खेळ आहे म्हणे त्याचा, हिथं मांडला की तिथलं, तिथला मांडला की तिथलं, त्यामुळे मला खायला कमी आहे आणि काम जास्त आहे, त्यामुळे माझी तब्येत अशी आहे. दुसऱ्याला म्हणले दादा तुझी तब्येत, म्हणले आपल्याला नाही, आपल्याकडे नंबर 1 नियोजन आहे. म्हणला आपल्याला फक्त एकच काम आहे, एकदा कपडे नेणे नदीवर टाकणे, पुन्हा जी मी मोकळा आहे ना, पुन्हा डायरेक्ट 6 वाजता सुट्टी, कपडे वाढले की पुन्हा घेऊन जायचे, एवढंच काम. हां, म्हणून मी दष्टपुष्ट आहे. आणि एक काम कर म्हणे, तू काय कर, तुझ्या मालकाला धोका दे. आता एक काम कर, तू त्या मालकाबरोबर जायचं नाही. अरे काय जीवनामध्ये अर्थ आहे, माणूस जर खाणं पिणं जर माणसाला खाल्लेला अंगी लागत नाही म्हणले काय उपयोग आहे तुझा. एक काम कर म्हणे, तू सोडून दे त्या मालकाला, आजपासून त्याचा पत्ता कट. म्हणले मी तुला एका रूम मध्ये बांधून ठेवतो, 2-3 दिवस मालक हुडकील, तिसऱ्या दिवशी गपगुणाने निघून जाईल. तू म्हणे बाबा मला जमणार नाही. तुम्ही का जमणार नाही, हे जमणारच नाही, मेलो तरी चालेल, मी मालकाला धोका देऊ शकत नाही. म्हणजे का धोका देऊ शकत नाही, नाही म्हणजे बाबा तू विचारूच नको म्हणले. नाही तू कारण सांग, का तुझ्या मालकाला धोका देऊ शकत नाही. तर ऐक दादा, तुला ऐकायचं ना, तर ऐक. माझ्या मालकाचं काय म्हणले, माझ्या मालकाचा एक व्यवसाय, कोणता, डोंबाऱ्याचा खेळ. तो काय करतो, एका बाजूला एक दोरी खेळा ठोकतो, इकडल्या बाजूकडून दुसरा खेळा ठोकतो, आणि त्या खेळेवर एक रस्सी बांधतो. रस्सी बांधल्याच्या नंतर त्या रस्सीवर आपली गंगी नावाची पोरगी सोडतो. आणि सोडल्याच्या नंतर आमचा मालक तिथं डमडम ढोल वाजवत असतो आणि मी त्याच्या बाजूला असतो. परंतु आमचा मालक असणारा मालक काय म्हणतो, मालक काय म्हणतो, गंगे जर खाली पडली, दोरीहून जर तू खाली पडली तर तुझं लग्न गाढवाशी लावून दे. काय म्हणतो, तुझं लग्न या गाढवाशी लावून दे. म्हणला मी विचार करतोय गंगी खाली कधी पडते, विचार करतोय म्हणला दादा गंगी खाली कधी पडते. आता मला सांगा बसलेल्या मंडळी, गंगी काही खाली पडत नाही, बरोबर आहे, आणि ह्याची काय आशा थांबत नाही, बरोबर आहे. तसं प्रपंचामध्ये आपल्याला काही सुख मिळत नाही आणि आपण काही सुखाच्या शोधात प्रयत्न केल्याशिवाय राहत नाही. सरकार काय आपल्या सोयाबीनीला भाव देत नाही, परंतु आपण सोयाबीन थांबायचं राहत नाही महाराज. याचाच अर्थ आपल्याला संसार लाथाळता येत नाही. म्हणून लाथाळीला हा संसार, महाराज म्हणले. अजून काय केलं महाराज, जन का तृणा समान केलं महाराज. जन कसं आहे, जन हे सुखाचे स्वार्थी जग आहे, म्हणून तृणा समान केलं महाराज. तृण म्हणजे गवत, जन तन म्हणजे शरीर, हे तन म्हणजे शरीर का तृणा समान केलं, कारण हे शरीर जर भगवंताच्या प्राप्ती करता झटत नसेल, ह्या शरीरानं जर भगवंताची सेवा नसेल होत, त्याची शरणांगती नसेल होत, तर हे शरीर काय म्हणले महाराज, तृणा समान केलं महाराज, तृणा समान केलं महाराज. मानवी जीवन जगत असताना जर आपल्या जीवनामध्ये भगवंताची सेवा नाही घडली तर खरंच आपलं जीवन हे निरर्थक मानलेलं आहे महाराज. हो, अमृत है हरि नाम जगत में, इसे छोड़ विषय विष पीना, क्या हरि नाम नहीं तो जीना, क्या काल सदा अपने रस घोले, ना जाने कब सिर चढ़ बोले, हरि का नाम जपो निस्वासर, फिर कुंडल और नगीना, क्या हरि नाम नहीं तो जीना क्या. जर आपल्या जीवनामध्ये जर भगवंताची प्राप्ती नसेल तर महाराज म्हणले हे तन आम्ही काय केलं, तृणा समान केलं. जन तन धन तृणा समान काय केलं,
तर हे धन आहे, धनाच्या मागे 14 अनर्थ सांगितलेत महाराज. हो, आणि धन हे कसं आहे महाराज, शेवटला हे काहीच आपल्या सोबत येणार नाही म्हणून महाराज म्हणतात की जेवण तो न धोण केले तृणाही समान लाथाळीला हा संसार केला षडूर्मीचा महाराज. महाराज म्हणले याच्यानंतर तुम्ही महाराज काय केलं हो? महाराज म्हणले अभंगाच्या 4थ्या तुका म्हणे आला, तुका म्हणे आला, तुका म्हणे आला, तुका म्हणे आला. आम्ही मोठीच्या माता, आम्ही मोठीच्या माता, लाथाळीला संसार, लाथाळीला संसार. म्हणे आता आम्ही मुक्तीची या माताला ताळीला हा संसार केला षडूर्मीचा मार. झालेली सेवा या ठिकाणी पूर्ण विराम देत असताना मगा नाव घ्यायचं राहिलं. ज्यांच्याकडून सेवा घेण्याचा योग आला असे असताना अरे आदरणीय गुरुबा तात्या सावंत. काय होतं महाराज, लग्नामध्ये नवरी नवरदेवाचं नाव राहिल्यावर लय अवघड होतं. मग आता लक्षात आलं माझ्या. आणि आदरणीय तात्याने गेल्या वर्षी आग्रह केला होता महाराज, परंतु गेल्या वर्षी काही सेवा सगळ्या झाल्या होत्या, पण योगायोगाने ह्या वर्षी सेवा करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं. तुमच्या पुढे बोलावं एवढा मी ज्ञानी नाही खरं सांगायचं म्हणजे, परंतु ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या भूमीमध्ये राहण्याचा योग आला आणि तिथं जे उच्चिष्ट सेवन केलं ते तुमच्या पुढे वैयक्तिक मांडण्याचा प्रयत्न केला महाराज. दुसरं नाव राहिलं महाराज वारकरी. आपल्या भागामधील एक वारकरी जीवन कसं असावं त्या सर्व साधकांचे युट्यूब त्यांचं सगळ्यांचे महाराज कीर्तन महाराज आदरणीय सूरज महाराज या ठिकाणी अपलोड करत आहात. आपल्या पंचक्रोशीचा जो वारकरी आहे तो मागं नाही राहिला पाहिजे. सध्याच्या काळामध्ये म्हणजे मोबाईल म्हणजे फार मोठा प्राण आहे महाराज, आणि ते काम ते या ठिकाणी करत आहेत. आदरणीय सूरज दादाला हे माझं वंदन आहे. त्यांचं वारकरी ऑफिशियल नावाचं चॅनल आहे, सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या. सर्वांच्या चरणी सप्ताह कमिटीच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. बघा मला कुणाचंही नाव पाठ नाही, परंतु सगळ्यांच्या चरणी एकदा शेवटला विनम्र अभिवादन करतो आणि सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर